रामचंद्र भगवान की जय। आता असणार जो काही धनुष्याचा वृत्तांत होता तो सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आता स्वयंवर निश्चित झालेला आहे आणि त्या स्वयंवरासाठी देशोविदेशीचे असणारे राजे आलेले आहेत आणि सर्व त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत की आता असणारे कधी स्वयंवर चालू होते आणि तो सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून असणारा देव सुद्धा खाली पाहू लागले आहेत की आता नेमकं असणार या ठिकाणी कोण विजय मिळवतो आणि कोण आपली ताकद दाखवतो अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी सोहळा होत लागला। आले तपस्वी ऋषीश्वरा, आले यक्ष गंधर्व किन्नरा, स्वयंवरा आले निशाचरा, दैत्य महावीर ते आले। आणि त्या ठिकाणी तपस्वी आलेले आहेत, ऋषीगण आलेले आहेत, देवादी देव आलेले आहेत, सूर नर किन्नर आणि बाकीचे असणारे जे त्या ठिकाणचे राजे असणारे आलेले आहेत आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी वर स्वयंवर होत आहे। धैर्य वीर्य महाशौर्य, रूप गुणे गुण गांभीर्य, धर्मा धर्म अति औदार्य, ऐसे नकोर्य आले तेथे। आणि त्या ठिकाणी असणार ज्याच्याकडे असणार धैर्यच आहे, ज्याच्याकडे गुण आहेत चांगले चांगले, ज्याच्याकडे असणार रूप आहे वर्ण आहे आणि अशा प्रकारे आपले सर्व गुण असणारा सोबत घेऊन गुण संपन्न होऊन त्या ठिकाणी सर्व राजे आपलं सामर्थ्य दाखविण्यासाठी तयार झाले आहेत। जे गो ब्राह्मणा सायार्थे, ज्यांचे यश कीर्ती महाख्याते, ज्यांचे पवाडे स्वर्गी गाते, स्वयंवराते तेथे आले। आणि त्या ठिकाणी असणारं ज्यांची यशोगाथा अत्यंत उच्च स्तराची अशा प्रकारे आहे, ज्यांनी युद्धामध्ये चांगल्या चांगल्या बळीवंताला जिंकलेला आहे आणि जे गायीचा प्रतिपाळ करतात, ब्राह्मणांचं रक्षण करतात, आदरातिथ्य त्यांचं करतात, अशा प्रकारचे सज्जन राजे सुद्धा असणार त्या ठिकाणी आलेले आहेत। जे दान देते जे दान देते सर्वस्व, ज्यांचे वैकुंठी वर्णिते वाढीव, ज्यांचे त्रिलोक्ये प्रसिद्ध गौरव, ते राजे येथे झाले। आणि अशा प्रकारे असणारे जे दानशूर आहेत, ज्यांची कीर्ती वैकुंठ त्रिलोकामध्ये, स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये, पाताळामध्ये अशा प्रकारचे आहे आणि ज्यांनी असणार त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वावर सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशा प्रकारचे असणारे सर्व राजे जे आहेत ते त्या ठिकाणी स्वयंवरात येऊन ठेवलेले आहेत। ज्यांच्या शस्त्रांचा महामार, साहो न शकते सुरासुर, जे दानी नित्य तत्पर, ते रणपवार येथे झाले। आणि जे असणारे योद्धे युद्धामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या पुढे कुणीही टिकू शकत नाही, त्यांच्या शस्त्रास्त्रांचा वारा देखील कुणी झेलू शकत नाही, अशा प्रकारचे वीर योद्धे त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि जे दानशूर आहेत, धनाने वित्ताने असणार अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारची ज्यांची स्थिती आहे, सार्वभौम जे काही राजे आहेत ते देखील या स्वयंवराला उपस्थित राहिलेले आहेत। दाने दने बळे प्रबळ, शान नाव कुळींचे भूपाळ, येथे झाले सकळ, सीतार्थी केवळ स्वयंवरा। आणि त्या ठिकाणी जे दानशूर आहेत, जे संपत्तीने पूर्ण अशा प्रकारे आहेत आणि जे बळाने देखील महान आहेत आणि अशा प्रकारे त्या त्रिगुण संपन्न जे काही राजे आहेत ते सर्व त्या ठिकाणी त्या स्वयंवरासाठी उपस्थित राहिलेले आहेत। स्वयंवरे धनुष्याचा पणा, ते जनके आणावे आपणा, ज्याचे असेल अंगवना, तो त्यासी गुण लाविना। आता सर्व राजे जे काही ज्यांना आमंत्रण पाठवलं होतं ते सर्वजण त्या सभेमध्ये येऊन बसलेले आहेत आणि बसल्यानंतर आता सर्व राजे प्रधान जे काही आहेत ते बोलू लागले की आता सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि जो पण ठेवलेला आहे त्या पणासाठी जो काही धनुष्य असणारा आणायचा आहे तो असणारा लवकरात लवकर घेऊन या, म्हणजे आपलं कार्य जे आहे ते साधायला वेळ लागणार नाही। ऐसे ऐकून रायाचे वचना, जनक बोलविला प्रधाना, धनुष्य आणावे आपणा, अज्ञापन सोय केली। आणि ज्यावेळेस सर्वांचं असं वाक्य त्या राजा जनकाने ऐकल्याबरोबर राजा जनकाने प्रधानाला बोलून सांगितलं की हे प्रधानजी, आपला जो काही धनुष्य असणारा आहे तो धनुष्य पणासाठी या राजदरबारामध्ये घेऊन या। तव बोलले महाऋषी, आधी आणावे नोवरीसे, मग आणावे धनुष्याचे, वचन सर्वांचे मानले। आणि पुन्हा जे काही ऋषीवर्ग आहे, जे तपस्वी जन आहेत ते बोलू लागले की आता असणारे इथं तर पण होणारच आहे, परंतु त्या पणाला ताकद लावण्यासाठी
जी वधू असणारी आहे त्या वधूला अगोदर आम्हाला पाहू द्या आणि सर्वांना ती वधू दाखवल्यानंतर असणारा जो काही धनुष्य आणायचा आहे तो आणा, अशा प्रकारे असणारा सर्व चर्चा करू लागलेली आहे. सीता नकळे कर्मबंधासे नाही जन्मले गर्भवासी सृजू न शके जिसे राम भावेसे समप्रभाव. आणि जी सीतामाई आहे, आता हे जे काही साधू सज्जन किंवा असणार त्या ठिकाणी आलेले जे लोक आहेत ते म्हणू लागलेले आहेत की सीतामाईला अगोदर आम्हाला बघू द्या. परंतु जी सीता आहे ती भक्ती अशा प्रकारची आहे आणि भक्ती जी आहे ती बंध मुक्ताला प्राप्त होत असते. जे असणारे बंधनामध्ये बांधले गेलेले आहेत किंवा आसक्त अशा प्रकारचे आहेत त्यांना कधीच असणारे ती सीतामाई स्वरूप भक्ती प्राप्त होत नसते. श्रीराम चैतन्याची कळा चित शक्ती ते जनक बाळा तिच्या स्वरूपाचा सोहळा सभाग्य डोळा देखते. आणि अशाच वेळेस असणारा सीतामाईला त्या ठिकाणी बोलवून पाठवलेलं आहे आणि जे सीतामाई मध्ये जी काही सर्व शक्ती असणारी या त्रिभुवनातली आहे ते सर्व शक्तीमध्ये सीतामाई आहे. आणि जे काही जीव स्वरूप आपण दिसत आहोत, जे काही चैतन्य घन स्वरूप आपण जे दिसत आहोत ते असणारं भगवंत स्वरूप आहोत. आणि माया आणि जे आदिपुरुष आहे या दोघांचं मिलन म्हणजे ही अशा प्रकारची सृष्टी आहे. आणि असं सौंदर्य घेऊन त्या ठिकाणी सीतामाई येऊ लागलेली आहे. सालंकृत गजावरे सीता बैसले नोवरे तिच्या सौंदर्याचे थोरे चराचरे अनुपम्या. आणि ज्या वेळेस सीतामाईला बोलवणं पाठवलं होतं त्याच वेळेस जो काही हत्ती आहे त्या हत्तीला अत्यंत असणारं शोभनीय वस्त्र वगैरे त्याच्यावर वगैरे झोल वगैरे टाकली, अंबारी टाकली, अत्यंत सुशोभित अशा प्रकारचं सोन्या चांदीने हिऱ्या मोत्याने मडवलेलं आहे. आणि मडून असणार त्यामध्ये सीतामाईला बसून या ठिकाणी घेऊन येऊ लागले आहे. शून्यत्वे वाळिले आकाश ते शरण आले सीतेस राम वंदावया सावकाश मस्तकी केस ते झाले. आणि आता त्या हत्तीवर सीतामाई बसलेले आहेत आणि सीतामाईला सर्व राजे आहेत, प्रधान लोक आहेत किंवा जे काही ऋषीश्वर आहेत, साधुगण तपस्वी आहेत ते सर्वजण निहाळू लागलेले आहेत. परंतु असणारे ते त्यांचं निहाळणं म्हणजे भक्तीला असणार लांबूनच पाहणं अशा प्रकारे आहे. आणि त्या सीतामाई त्यांचे जे स्वरूप आहे ते आगाध स्थिती दिसू लागले आहे. जे काही आकाश आहे, आकाश मध्ये असणार आपण जे सर्व कोकणी पाहतो ते शून्य अशा प्रकारचे आहे. परंतु त्या शून्याने देखील सीतामाई सोबत संगती घडेल, भक्ती सोबत असणार आपल्याला राहायला मिळेल. म्हणून असणार सीतामाईच्या जे केस आहेत ते केस बनून असणार त्या ठिकाणी आकाश राहिलेला आहे. शून्यत्व सांडवले तात्काळ झाले मस्तकी केस कुरळ याचे आकाश सुनीळ जेते चंद्रमंडळ मुखचंद्री. आणि अशा प्रकारे ज्या सीतामाई आहेत त्या सीतामाईच्या केसाचं स्वरूप आकाशाने धरलेलं आहे आणि पूर्वी अशा प्रकारचे केस अति सुंदर दिसू लागलेले आहेत. आणि जे सीतामाईचा असणारा मुखचंद्र आहे, जो काही चेहरा आहे तो असणारा जशा प्रकारे पौर्णिमेची रात्र दिसावी आणि त्यामध्ये चंद्र जसा दिसावा तशा प्रकारे चंद्रमंडळासारखं सीतामाईचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. चंद्र पौर्णिमेसेच पूर्ण मुख चंद्र सदा संपूर्ण चंद्रा राहूचे पूर्वी ग्रहणा ते नित्य ग्रहण श्रीरामे. परंतु पौर्णिमेत जो चंद्र आहे तो फक्त पौर्णिमेला पूर्ण अशा प्रकारचा असतो. आणि हा जो सीतामाईचा असणारा मुखवटा किंवा चेहरा आहे तो अत्यंत पूर्ण म्हणजे तो पूर्ण मुदच्छते अशा प्रकारे असणारा सर्व गोष्टींनी संपन्न अशा प्रकारचा आहे. आणि जे चंद्र आहे त्या चंद्राला असणारं राहू केतूच असणारं ग्रहण लागतं. परंतु या ज्या सीतामाई आहेत त्या सीतामाईला असणाऱ्या सीतामाईच्या मुखाला प्रभू रामचंद्राचं ग्रहण लागलेलं आहे. अखंड असणारा सर्व प्रभू रामचंद्र त्या मुखामध्ये असल्या कारणानं प्रभू रामचंद्र स्वरूपच त्यांची स्थिती झालेली आहे. असं स्वरूप ग्रंथ करते असणारा नाथबाबा सीतामाईचं करू लागलेले आहे. चंद्रबिंबास कळंक मुख चंद्र नित्य निष्कलंक देखता सीतेचे श्रीमुख होती दुःख भावार्थी. आणि जो काही चंद्र आहे त्या चंद्रावर डाग दिसतात त्याला असणारा कलंक लागलेला आहे. परंतु जे सीतामाई आहेत त्या सीतामाई निष्कलंक अशा प्रकारच्या आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे स्वरूप आहे ते भगवन स्वरूप अशा प्रकारचं दिसतं, परमात्मा स्वरूप भासतं. आणि त्यांचं असणारा मुख पाहिल्यानंतर त्यांचं जे निष्कलंक मुखवटा किंवा चेहरा आहे तशाच प्रकारे पाहणाऱ्याची वृत्ती निष्कलंक अशा प्रकारची होती. असं अगम्य स्वरूप सीतामाईचं दिसत आहे. चंद्रे नक्षत्रे पुढे मागे तैसे तान बडे मोती लगे
कुंकुम सुरंग राम रंगे तेची निजांगे मळवट. आणि ज्याप्रमाणे असणारा जो चंद्र आहे, चंद्र नभामध्ये दिसल्यानंतर त्याच्या आजूबाजूला चांदण्या दिसतात आणि त्या चांदण्यामुळे त्या चंद्राला असणारा अतिव शोभा येते. आणि तशाच प्रकारे ज्या सीतामाई आहेत त्या सीतामाईने असणाऱ्या केसामध्ये मोत्याचे हार घातलेले आहेत आणि अशा प्रकारे ते मोत्याचे हार देखील सीतामाईच्या शरीरावरती शोभून दिसू लागलेले आहेत. श्रीराम देखलियावरे घालू विसरले ते भोवरे. भोवऱ्या निज मायेच्या करे राजे ब्रह्मचक्री पाडिले तिने. आणि ज्या वेळेस सीतामाई जाणू लागलेले आहेत, अंबारीत बसलेले आहेत आणि बसून ज्या वेळेस सगळीकडे निरीक्षण करू लागल्या त्याच वेळेस असणारा प्रभू रामचंद्राची डोळा भेट त्यांची झालेली आहे. आणि त्या डोळा भेट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांना पाहून भुलून गेल्या आणि भुलल्यामुळं त्यांच्या ज्या काही भुवा आहेत त्या जागच्या जागेवर स्तब्ध झालेल्या आहेत. त्यांना बंद व्हायचंही कळना आणि उघडायचंही कळना. आणि ज्या वेळेस अशा प्रकारची स्थिती त्यांची झाली त्याच वेळेस सर्व जे काही राजा आहेत ते सीतामाईकडे बघितलं की असणार भुलून जाऊ लागलेले आहे. सीता ब्राह्मणाची भोवरे रावण पडला ब्रह्मचक्रे. जानकी ब्रह्मे सोयवरे आपदा तोरे भोगिल. आणि अशा प्रकारे सीतामाई प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाला भुलले आहेत. परंतु जे काही राजे असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत, जे असणारे त्या पणासाठी त्या ठिकाणी आपली ताकद लावण्यासाठी आलेले आहेत, अशामध्ये जो काही रावण आहे त्या सर्वांसोबत रावणही जी काही सीतामाई आहे कारण ती माया स्वरूप आहे आणि तिला बघूनच त्या सगळे असणारे भ्रमात पडलेले आहेत. भवरे ब्रह्माचा निज नाश करावया श्रीरामची कळस. त्याचे नावे ब्रह्माचा नाश होय सावकाश श्रीरामे. आणि जो काही भ्रम आहे आपल्या सामान्य जीवाचा असो अथवा आदिशक्तीचा असो, तो असणारा भ्रमाचा नाश करायचं काम जे भुरलो आहोत आपण या संसाराला त्या भुरड्यापासून आपल्याला वाचवण्याचं काम जर कोण करू शकतं तर ते फक्त असणारा प्रभू रामचंद्रच करू शकतात. अशा प्रकारे नाथबाबा सांगू लागले. राम नामे निरसे भ्रम या लागे भवऱ्यांचा संभ्रम. जानकीस नाही परमा भवरीचे नाव तेने घे. आणि अशा प्रकारे सीतामाईला माहिती आहे की प्रभू रामचंद्र जे आहे ते भ्रम घालविणारे देखील तेच आहेत. आणि आपण तर असणार अखंड त्यांच्या नामात तलीन आहोत. त्यांच्या नामाव्यतिरिक्त आपल्याला कोणतीही गोष्ट ज्ञात नाही. मग आपली त्या ठिकाणी भुवया उकलल्या काय किंवा झाकल्या काय याचा असणार त्या ठिकाणी भान सीतामातेला नाही. त्या फक्त अखंड प्रभू रामचंद्राच्या नामातच तलीन आहे. जानकीचे निज निडळ रामचरणे सदा सफळ. तिचे निधन्य कपाळ वानती सकाळ ऋषीवर्य. आणि जे काही सीतामाईचं जे कपाळ आहे ते कपाळ अत्यंत धन्य अशा प्रकारचं आहे. का? कारण तिच्या कपाळावर असणारं चंदन वगैरे लावलेलं आहे आणि चंदन लावून अखंड प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक आणि अखंड प्रभू रामचंद्राचा असणारा सहवास त्यांना लाभतो. आणि त्यांच्या नशिबातच प्रभू रामचंद्र लिहिलं आहे कारण सौभाग्यवती प्रभू रामचंद्राच्या अगोदरपासून आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या कपाळावर जे लिहिलेलं आहे तेच आपल्या कपाळावर यावा आणि तेच आपलंही भाग्य व्हावा म्हणून असणारा साधू संत त्या सीतामाईच्या कपाळाची असणारी म्हणजे आपल्याला तशा प्रकारची वृत्ती व्हावा म्हणून आसक्ती धरतात. चंद्रबिंबे काळीमेचा काटा तैसा कस्तुरीचा मळवट. मुखचंद्री मिरवे चोखट त्यावरी बोट कुंकुमाचे. आणि अशा प्रकारे जो चंद्र आहे त्या चंद्राला बाजून जो आहे त्या भाळामध्ये रात्रीच्या समयास तो दिसतो. त्याच्यामुळे बाजूने असणारा अंधाराचा काळ दिसतो. काळोख अशा प्रकारचा काळ दिसतो. तशाच प्रकारे सीतामाईच्या कपाळावरती असणारा कुंकुम जे कस्तुरी आहे ते कस्तुरी लावलेली आहे. तिचा सुगंध अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आहे. आणि त्याच कस्तुरीवर एक कुंकवाचं बोट लावलेलं आहे आणि त्या कुंकवाच्या बाजूला आहे तशाच प्रकारे असणारा कस्तुरीचा काठ शोभून दिसू लागलेला आहे. श्रीराम रंग अति सुरंग तेने रंगे रंगले कुंकुम चांग. आहे व पण अति अभंग निडळेचे अंग शोभे शोभा. आणि अशा प्रकारे असणार जे काही प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्राची जी काही शोभा आहे
ती सुद्धा आरक्त अशा प्रकारची आहे. आणि तशाच प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी ज्या सीतामाई आहेत त्या सुद्धा त्या रंगामध्येच रंगून गेलेली इतकी काय अशा प्रकारच्या असणाऱ्या शोभा सीतामाईची दिसू लागली आहे. चंद्र सदा क्षय रोगी तेने वावया नित्य निरोगी घडला जानकीचे अंगी झाला सवेगे अर्धचंद्र. आणि सीतामाईचं जे स्वरूप आहे जे मुखचंद्र आहे अत्यंत सोज्वळ अशा प्रकारचं दिसू लागलेलं आहे. आणि तो जो काही चंद्र आहे त्या चंद्राला जे डाग लागलेले आहेत त्यांनी जे काही कृत्य केलेले आहेत त्याच्यातून असणारा निष्पाप होण्यासाठी जी काही सीतामाई आणि सीतामाईच्या भाळावरती कपाळावरती जे काही प्रभू रामचंद्राचं गुणन आहे त्याच असणाऱ्या जागेवर चंद्राने आपला अर्धचंद्र होऊन जागा मिळवलेली आहे. सेवा वया श्रीराम आदरामृत अर्धचंद्र हो नित्यत चंद्रमा राहिला से टपत पाये कांत प्रकृती पुरुषा. आणि जो चंद्र आहे तो चंद्र वाट पाहू लागलेला आहे की सौभाग्यवती तर अगोदरपासूनच सीतामाई आहेत आणि निश्चितच प्रभू रामचंद्र ज्या वेळेस असणार आणि प्रकृती पुरुष एकांतात येतील सीतामाई प्रभू रामचंद्र त्याच वेळेस असणार अवघाण म्हणून ज्या वेळेस भाळावरती ते चुंबन करतील त्याच वेळेस आपला आणि प्रभू रामचंद्राची गाठ भेट होईल अशा प्रकारचा विचार असणार त्या ठिकाणी चंद्र असणार जवळ आलेला तया अर्धचंद्रावरती मांगे शेंदुराचे अरक्ती भावे बळावया रघुपती प्रेमाच्या प्रीती पूजली माया. आणि अशा प्रकारे तेवढं काही चंद्र आहे त्या चंद्राच्या वरील ज्या दोन्ही भागामध्ये आरक्त अशा प्रकारचा सेंदूर लावलेला आहे. आणि सेंदूर म्हणजेच असणार त्या ठिकाणी त्यागाची आणि विरक्ती वैराग्याची असणारे त्या ठिकाणी खूण आहे. आणि अशा प्रकारचं प्रेम सर्वस्व प्रभू रामचंद्राच्या नावावर सीतामाईने ते आपल्या भांगात सेंदूर लावून केलेलं आहे. माया विकल्पे दे अविद्या भाविका आहे शुद्ध सद्विद्या जानकीची श्रीरामाची मेधा त्याच्या निजपदा निवटेला. आणि जी माया आहे या संसारामध्ये मायेचं असं स्वरूप आहे की ती ज्याच्यावर असणार कृपा करेल त्याला असणार सद्विद्या दिल्याशिवाय राहत नाही. आणि मायेचं जर असणार त्या मायेमध्ये जर जास्त गुरफटलं तर त्याला असणार अविद्या प्रदान करते. आणि तशा प्रकारे विद्या आणि अविद्या दोन्ही प्रदान करणारी मायाच आहे. आणि ती जी घ्यायची आहे किंवा आपल्याला जी काही स्वीकार करायची आहे तशा प्रकारे असणार विद्या ही सीतामाईने स्वीकार केलेली आहे. आणि विद्या जी आहे त्याचं अधिष्ठान बुद्धी आहे. आणि त्या सर्व बुद्धीने असणार प्रभू रामचंद्राचं नामस्मरण सीतामाई अहोरात्र करीत आहे. भांगेचे गळे शेंदूर स्थिती तेने उभे आली सरस्वती भावे भेटावया रघुपती विरक्तीच्या प्रीती अनुरक्त. आणि ज्या काही सीतामाईच्या भांगामध्ये शेंदूर आहे तो नुसता असणारा शेंदूर नाही तर त्या ठिकाणी सरस्वती माईने असणार अधिष्ठान केलेलं आहे. आणि अधिष्ठान करून असणारा त्या ठिकाणी अत्यंत प्रेमपूर्वक कारण शेंदूर जे आहे ते त्यागाचे आणि वैराग्याचे त्या दर्शक अशा प्रकारचा शेंदूर मला भगवा कलर असणारा त्यागाचं प्रतीक आहे आणि वैराग्याचं प्रतीक आहे. आणि विरक्त अशा प्रकारची सरस्वती माई असल्या कारणानं त्या शेंदुरामध्ये जाऊन आपला अनुष्ठान सरस्वती माईने मांडलेला आहे. रामचंद्र भगवान की जय. तिच्या डोळी तटी हंसलिया श्रीरामामध्ये बैसलिया मनोहरी मुक्त फळी शोभलिया बाह्य झालिया सीतेशी. आणि ज्यावेळेस ज्या सीतामाईने चुडी घातलेली आहे त्या चुडीला असणारा दोन्ही हाताला बाजूबंद मानलेले आहे. आणि बाजूबंदाला त्या असणारे लोणके अशा प्रकारचे जे मुक्तमणी आहेत त्या मुक्तमण्याच्या माळा ज्या आहेत त्या अत्यंत सुशोभनीय अशा प्रकारच्या दिसू लागलेल्या आहेत. देवी नक्षत्रे नभमंडळी देवी मस्तकी मोतियांची जाळी श्रीरामानुसंधान ओळी मस्तकारी मुक्तत्वे. आणि अशा प्रकारे असणारा जे सीतामाईच्या डोक्यावर पदर घेतलेला आहे त्या पदराला देखील जे मुक्तमणी आहेत मोत्याची माळ आहे त्या मोत्याच्या माळीचं गुंफण केलेलं आहे. आणि ते वरून आपल्या डोक्यावरून सीतामाईने घेतलेलं आहे. आणि जेणेकरून ते सर्वांना हे सांगू लागलेले आहेत की आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये असून देखील मुक्त अशा प्रकारचे आहोत. आणि यशोगाथा आम्हाला फक्त सीतामाईच्या संगतीत राहिल्यामुळे येऊ लागलेले आहे. त्यावरी भक्ती फरा झळकत नवविधारत्न विराजित स्वर्गस्थ वाकुल्या रावित भजा रघुनाथ क्षयार्थ. आणि ते जे मुक्तमणी आहेत ते सांगू लागलेले आहेत की आम्ही असणारा आता
भक्ती नामाची जी काही पताका आहे आम्ही हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चितच सत्संगतीला लागून उधरणार आहोत. हे सीतामाईच्या संगतीत आम्ही लागलेलो आहोत आणि भक्ती मारायला आम्ही लागल्यामुळं आमचा निश्चितच उद्धार होणार आहे. आणि ते स्वर्गातले जे काही देवाले देव आहेत त्यांना वाकडे दाखवू लागले, बोलू लागले आहेत की तुम्ही असणारा स्वर्गामध्ये स्थान मिळवलंय, परंतु त्या स्वर्गामधल्या स्थानाला देखील ब्रह्मदेवाच्या एका मुहूर्तामध्ये निश्चितच त्याचा लय होतो. मग तुम्हाला अक्षय अशा प्रकारची जागा भेटली नाही तर तुमचा असणारा निश्चितच क्षय होणार आहे. तुम्ही एकदा काय होईना निवडल्या जाणार आहात, पुन्हा असणारा जन्म मरणाला येणार. परंतु जर तुम्ही आमच्यासारखं सीतामाई स्वरूपी भक्तीच्या संगतीत राहिलात तर निश्चितच तुमचा असणारा क्षय होणार नाही. म्हणून असणाऱ्या त्या सर्व देवांना वाकड दाखवण्याचं काम ते मोठी करू लागलेले आहे. श्रीराम लक्षिता दृष्टी सुतली भवया रुची गाठी सहज सांडोण्या व्यंकटी अवलोकनी मुक्ती स्वरूपता. आणि अशा प्रकारे जे मुक्तमणी बोलू लागलेले आहेत की आता जे प्रभू रामचंद्र आहेत, आम्ही संगतीत भक्तीच्या लागल्यामुळे आम्हाला नित्य प्रभू रामचंद्राची भेट घडणार आहे. आणि प्रभू रामचंद्राची भेट एकदा झाली की आमचा असणारं खळाची व्यंकटी सांडू, तशा प्रकारे वाकडेपणा असणार विकारी बुद्धीचा जातो. तशाप्रमाणे आम्ही असणार या सर्व गोष्टींनी विरक्त होऊन संत संगतीला लागून आम्ही उद्धार करून घेणार आहोत. जगाची जे डोळसता सदा क्षिरली दृश्य देखता सीतेच्या डोळ्या शरणांगता रघुनाथा पाहावया. आणि अशा प्रकारे असणार जे काही जग आहे ते जग आपल्या डोळ्याने काय एक पाहत नाही, सर्व गोष्टी पाहत, परंतु आपल्या पूरक अशा प्रकारची कोणतीही गोष्ट देत नाही किंवा सुखकार अशा प्रकारे वाटत नाही. जरी सुखकर वाटत असली तर ते असणार अत्यंत क्षुल्लक वेळापुरती असते, पुन्हा ती निश्चितच कधी ना कधीतरी दुःख देते. परंतु तेच असणाऱ्या जे काही सीतामातेची दृष्टी आहे ती दृष्टी असणारी पुरीलांचा दुःख आपुरी दुःखी शेवणी चोखू मग घापे अवलोकतायावरी अशा प्रकारचे आहे. पुरीलांचा असणारा सगळ्यात पुढच्याचा दोष आधी निवारण करायचा, पुन्हा त्याच्यावर असणारा दृष्टी टाकायची, म्हणजे आपल्यावर असणारा त्याच्याकडून सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. अशा प्रकारची दृष्टी असणारी सीतामाईची आहे ती, आणि ती जी दृष्टी आहे ती प्रभू रामचंद्रांना अहोरात्र निहाळणारी अशी आहे. श्रीरामाचे पूर्णपणा देखता डोळे सुख संपन्न या लागी जगाचे देखणेपणा सीतेची शरण सोय आले. आणि ज्या वेळेस सीतामाई प्रभू रामचंद्रांना पाहता त्यावेळेस प्रभू रामचंद्र कशा प्रकारे आहेत तर ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जसं या जगातील एकही गोष्ट अशी नाही की प्रभू रामचंद्रांकडे नाही किंवा प्रभू रामचंद्रांमध्ये नाही, तर तीच ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सीतामाई पाहतात तर या जगामध्ये काही गोष्ट पाहायची राहत नाही. आणि जगाला देखणेपणा जे असणार मिळतं त्या देखणेपणातून ज्यावेळेस सीतामाई असणार प्रभू रामचंद्रांना पाहू लागल्या त्यावेळेस आपल्याला सुद्धा पूर्णत्व आल्याची असणारे त्याला अनुभूती होऊ लागलेली आहे. जगाची देखणी अवस्था ती डोळा डोळसता श्रीरामाची सुख स्वरूपता पहावया तत्वता ती सादर. आणि जे काही डोळ्याला असणारं पाहण्याचं डोळसपण आहे ते डोळसपण देखील असणारं प्रभू रामचंद्रामुळेच आहे. आणि जर आपण असणाऱ्या या ठिकाणी जन्माला येऊन प्रभू रामचंद्राने ज्याने दृष्टी दिली त्यालाच जर नाही पाहिलं तर तो निश्चितच असणार आपल्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला मुक्तता होणार नाही. परंतु जे डोळसपण सीतामाईला आहे त्या डोळसपणामध्ये असणार प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी मूर्ती साठवलेली आहे. आणि अशा डोळ्याला डोळेपण किंवा असणार लोचन अशा प्रकारे म्हणतात. या परिस्थितीचे नयना देखणेपणे सुलोचना यावरी सुंदर अंजना रामनिदान साधावया. आणि ज्या डोळ्यामध्ये अखंड प्रभू रामचंद्रच आहे त्या डोळ्याला असणारा पुन्हा कोणतीही गोष्ट पाहण्याची गरज नाही. आणि अशा सुंदर अशा प्रकारच्या डोळ्यावर असणार जे अंजन आहे ते घातल्यानंतर अत्यंत त्याहीपेक्षा शोभा अधिक वाढवून असणाऱ्या सीतामाई दिसू लागलेल्या आहे. साधू चिरावक्रास्तिक्य तैसे शोभे सरळ नास्तिक नाट्य निवटवण नास्तिक्य प्राणाशी सत्य श्रीराम. आणि जे काही आता सीतामाईच्या नाकाचं वर्णन करू लागले आहेत ज्याप्रमाणे या जगामध्ये जे संत असतात ते संत कधीही असणाऱ्या कोणाच्या वाकड्यात शिरत नाहीत किंवा असणाऱ्या कोणाला वाईट बोलत नाहीत. आपलं जे जीवन आहे
ते ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आणि सर्व असणारा सगळ्या गोष्टी प्रभू रामचंद्रावर भगवंतावर सोडून कशा प्रकारे सरळ वागतात. कुणी वाकडा आला तरी त्याच्यासोबत वाकडं वागत नाही आणि तशा प्रकारचे सरळ आणि शुद्ध सुंदर अशा प्रकारचं नाक सीतामाईचं दिसू लागलेलं आहे आणि त्या नाकाने जो काही श्वास घेऊ लागलेला आहे तर तो देखील असणार दुर्गंध स्वरूप कशा प्रकारचा नाही. कारण वाकडेपणा या जगामध्ये आहे, दुर्गंधी कोणती गोष्ट नाही, शुद्धही आहे आणि अशुद्धही आहे. पण या दोन्हीचा समन्वय करून असणारा या दोघांचा संघ सोडून फक्त परमार्थ स्वरूपी सुगंध असणारा त्या नासिकेने प्राणवायू घेतला जातो. अशा प्रकारचे सुंदर मुखवटा किंवा चेहरा त्या ठिकाणी सीतामाईचा दिसू लागलेला आहे. सदा सैराट विचरे प्राण त्याने वसविले जानकीचे घ्राण होता श्रीराम सानिधान समाधान प्राणासी. आणि जो प्राण आहे तो कशाचं स्वरूप आहे तर वायूचं स्वरूप आहे आणि वायूचं स्वरूप म्हणजे आपल्या शरीरामध्ये 9 प्रकारचे असं प्राण अपान व्यान उदान देवदत्त कृकल असे जे असणारे वायूचे प्रकार आहेत. परंतु जे प्राण स्वरूप वायू जो आहे तो अस्थिर अशा प्रकारचा आहे, अचल आहे, तो एका जागेवर कधीच थांबत नाही. परंतु ज्या वेळेस तोच प्राणवायू सीता मातेच्या नासिक पुरीतून असणारा अंतरंगामध्ये जातो त्यावेळेस त्याला स्थिरता अशा प्रकारची येते आणि त्याला देखील असणारा आनंद प्राप्त होतो. कारण तेच वायू असणारा पुन्हा प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात जाणार आहे. म्हणून त्याने देखील प्राणवायूने आपली जी काही अनुष्ठान आहे ते सीतामाईपाशी मांडलेलं आहे. सेवा वया श्रीरामादर मृत सीतेच्या आरती रक्त त्याची आरती आसक्त लाजवित प्रवाळा. आणि अशा प्रकारे जे सीतामाईचे असणारे आधार आहेत ते असणार अत्यंत आरक्त अशा प्रकारचे लाल अशा प्रकारचे दिसू लागले आहेत. कारण ते जे असणारे आधार आहेत त्यांचं फक्त आधारामृत करणारे प्रभू रामचंद्रच आहे. उपमे प्रवाळ्या कठीण धर मृदू गगनाहून ये सीतेचे आदर पाना रघुनंदना सोय जाणे. आणि ते जे आधार आहेत ते असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणात तर आहेतच परंतु अत्यंत आरक्त लाल अशा प्रकारचे दिसू लागलेले आहे. आणि त्यांचा जर मोहपणा सांगायचं झालं तर या ठिकाणी या चंद्राचे सुद्धा जे काही चंद्राचे असणारे जे काही किरण आहेत ते सुद्धा टोचतील आणि या आकाशापेक्षा देखील महू ती असणारे आधार दिसू लागलेले आहेत. आणि यांचं जे महात्म्य आहे ते फक्त प्रभू रामचंद्र जाणू शकतात. सकळांच्या मुखीचे रात रसाविषयी हाती आदंत जानकी मुखीचे ते रात याला गिरपणात भाळला मुखा. आणि जे काही या जगतामध्ये सर्वजण आपल्या मुखाने कोणत्या गोष्टी घेतात कोणत्या गोष्टी नाही हे आपण कोणत्या गोष्टी असणार सांगण्याची योग्यता नाही. परंतु जे जगामध्ये सर्वांचे दात आहेत ते अदात अशा प्रकारचे आहेत. कारण त्यांना सात्विक आहे असात्विक आहे किंवा असणार कोणत्या गोष्टी खायला पाहिजेत नाही खायला पाहिजेत हे असणार सांगावं लागतं किंवा त्यांना कळत नाही. आणि ते जे असणारे सीतामातेचे दात आहेत ते फक्त ज्ञानयुक्त ग्रहण करणारे आहेत आणि विद्या सहित असणारे ग्रहण करणारे आहेत. अशा प्रकारचे लोकांचे दात आहेत आणि सीतामाईचे असणारे दात आहेत असं ग्रंथकर्ते वर्णन करतात. आदर तळीची चुंबिका राम रंग गोंजला देखा श्याम तेज वर्ण नेटकार मुकुळ टिळका भाळवी. आणि जे सीतामाईचे आता असणारे जे हनुवटी आहे हनुवटीचं वर्णन नाथबाबा करू लागले आहेत की अत्यंत शोभनीय अशा प्रकारचे हनुवटी दिसू लागलेली आहे. आणि त्याच्यावर श्यामवर्ण अशा प्रकारचा काळाही नाही आणि निळाही नाही अशा प्रकारचा टीका प्रभू रामचंद्राचा असणारा त्या ठिकाणी कलर म्हणून किंवा वर्ण रंग म्हणून त्या सीतामाईने आपल्या हनुवटीवर लावलेला आहे. आणि त्याच्यामुळं अतिव शोभा त्या मुखचंद्रावर दिसू लागलेली आहे. मुक्त निगोणी सुवर्ण पासी विनिता घरी आले नाकाशी जानकीने मुक्त सुखासी श्रीरामासी देखिले. आणि आता जे मुमुक्षु किंवा मुक्त असणारे झालेले आहेत ते मुक्त आपली जागा हुडकण्यासाठी जे सीतामाईने नाकामध्ये नथ घातलेली आहे आणि त्याच ठिकाणी त्याच सुवर्णामध्ये आपलं जे काही ठाण आहे ते मांडून बसलेले आहे जेणेकरून प्रभू रामचंद्र असणारा आपल्याला निहाळता येतील आणि या भक्तिरूपी असणाऱ्या संगतीत आपल्याला राहता येईल आणि मुक्तीला सुद्धा असणारा मोक्ष प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारे विचार करून मुक्तीने आपलं ठाण त्या ठिकाणी मांडलेलं आहे.
लाजवोनी 12-16 तेज मिरवे गंडस्थळा देखता ठक पडे डोळा लागली सकळा टकमक. आणि जे काही असणारे गंडस्थळ त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे त्या दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये जी काही स्थिती आहे ती अत्यंत शोभनीय अशा प्रकारची दिसू लागली आहे. 12-16 असणारा ज्या 16 कला आहेत, ज्ञान आहे, विज्ञान आहे, कृषी आहे आणि पूर्ण अशा प्रकारच्या 16 कला आहेत. त्या 16 कलांनी परिपूर्ण ती जागा दिसू लागलेली आहे. आणि 12 म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच असणारे कर्मेंद्रिय आणि ज्ञान आणि मन आणि बुद्धी हे जे 12 इंद्रिय आहेत अशा प्रकारच्या ज्या काही सर्व कला आहेत त्या सर्व कलांनी पूर्ण आणि युक्त अशा प्रकारचं त्यांचं असणारं भुवयामध्ये जी जागा आहे ती दिसू लागलेली आहे. आणि त्यामुळे शोभा जी आहे ती अत्यंत अतीव दिसू लागलेली आहे. देखोनी जानकीच्या मुख चंद्र लाजिनला रजनीकाळ लाजा होनी अर्ध शरीर झाला अर्धचंद्र जानकी भाळी. आणि त्याच वेळेस असणारा प्रभू त्या सीतामाईचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. जे पाहिल्यानंतर पुन्हा असणारं काय पाहायची इच्छा होणार नाही. आणि त्याच वेळेस असणाऱ्या चंद्रदेवताने त्या सीतामाईचं मुख पाहिलं आणि मुख पाहून आपलं काही सौंदर्य नाही. कारण जगामध्ये खूप ख्याती आहे की चंद्रमामा असणारा चांगला दिसतो, सगळ्यात सुंदर अशा प्रकारचा आहे. आणि उपमा देखील स्त्री असो किंवा कुणी असो तू चंद्रासारखी दिसते असं म्हणतात. आणि तशा प्रकारे ज्यावेळेस चंद्राने असणारा सीतामाईचं मुख पाहिलं तो लाजून असणारा सीतामाईच्या कपाळावर धरून बसलेला आहे. चंद्रासी गती नित्य नक्षत्रे मुख चंद्रा गती रामचंद्रे चंद्र प्रतिपाळी चकोरे येणे मुख चंद्रे जीव शिवा. आणि जो काही चंद्र आहे त्या चंद्राला असणाऱ्या नक्षत्राप्रमाणे गती आहे. तो स्वतः असणार कोणतीही गोष्ट करू शकत नाही. जशा प्रकारे नक्षत्र चालते तशा प्रकारे असणार त्याला चालावं लागतं. सूर्यामुळे असणारे चंद्र प्रदीप्त होतो आणि त्याच्यामुळे असणारा इकडे आपल्याला तो चंद्र दिसतो. परंतु जी काही सीतामाईची असणारी गती आहे जशी सूर्यामुळे चंद्राची गती आहे तशा प्रकारे प्रभू रामचंद्रामुळे असणार सीतामाईची गती आहे. आणि सीतामाईला पाहिल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळण्याची स्थिती आहे अशा प्रकारचे असणार वर्णन नाथ बाबा त्या ठिकाणी सीतामाईचे करू लागलेले आहे. चंद्री उदयास्तयानिसी मुख चंद्रे उदयास्ते ग्रासी उद्योत प्रभा मुख चंद्रासी जीव शिवासी प्रकाश. आणि अशा प्रकारे जो काही चंद्र आहे त्या चंद्राला असणारा उदय आहे, सकाळी उगवायचे किंवा त्याला उगून पुन्हा मावळायचे. परंतु जे काही मुख चंद्र असणारं सीतामाईचं आहे ते एकदा पाहिलं की पुन्हा उदयही नाही आणि आस्तही नाही. या दोघांच्या असणारं पलीकडची स्थिती असणारी त्या ठिकाणी साधकाची किंवा जीवाची होती. आणि अशा प्रकारचं मुख ज्यावेळेस आपण साधकजन किंवा संतजन त्या ठिकाणी सामान्य जन सीतामाईचं पाहू त्या ठिकाणी असणारं आपल्याला देखील तशा प्रकारच्या स्थितीत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते सीतामाई करतात किंवा भगवंत भक्ती करते. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी नाथ बाबा करू राहिलेलं आहे. शुद्ध श्यामता श्रीरामा त्याची सुनीळ नभोपमा येथे मिळवे मुख चंद्रमा श्रीराम योमा माझारी. आणि असं जे काही प्रभू रामचंद्राचं वर्ण आहे जो काही रंग त्यांचा आहे तो असणारा आभाळासारखा अशा प्रकारचा आहे. काळाही नाही आणि निळाही नाही यामध्ये असणारा प्रभू रामचंद्र श्याम वर्ण अशा प्रकारे दिसतात. आणि सीतामाई देखील गोरी नाही तर सीतामाई सुद्धा असणार तशाच प्रकारे श्यामवर्णच असणारे आहे. आणि असं दोघांचं स्वरूप असणारा एक जुळता मिळतं त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. स्मरणाची गळसरी गोमाटी ऐक्य भावकड गाठी न सुटता धरली कंठी लोकदृष्टी अलक्ष. आणि ज्या वेळेस सीतामाईच्या गळ्यामध्ये एक माळ दिसू लागलेली आहे ती माळ सुद्धा अगदी कोरीव अशा प्रकारची आहे आणि अगदी सुंदर दिसू लागलेली आहे. जी माळ अत्यंत शोभून दिसू लागली आणि तिची चकाकी जी आहे ती एखाद्याला असणार त्या ठिकाणी भुलवून टाकेल अशा प्रकारची स्थिती त्या सर्व राजांनी किंवा त्या ठिकाणी आलेल्या सर्व जनतेने पाहिलेली आहे. जे कंठी राम नाम ठसा तेथे चित्तांक तिरगे कैसा चित्तांक लेणे ते दुर्दशा सीतेच्या मानसा शृंगार श्रीराम. आणि अशा प्रकारे जे काही माळ सीतामाईने घातलेली आहे ती असणारी तिथं आपल्याला मुक्त होण्यासाठी आणि जी काही
चिंता आहे तर चिंता जी आहे तर चिंताच चिंतनेमध्ये असणार रूपांतर करण्यासाठी सीतामाईच्या गळ्याला लागून राहिलेली आहे. कारण का तर तो जो गळा आहे तो असणारा जरी त्या ठिकाणी आपण तिथे राहिलो तरी असणार निश्चितच प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी वास करतात प्रभू रामचंद्राची ज्यांना भक्तीची असणारा संगत होणार आहे आणि त्याच भक्तीच्या पायाला धरून त्याच भक्तीच्या संगतीला धरून जर आपण राहिलो तर आपला निश्चितच उद्धार होईल. म्हणून असणार त्या गडसरी त्या ठिकाणी ठाण मांडलेला आहे. जीव शिव पद सांडोनी देक श्रीराम पदीचा पदांक येची हृदयीचे पदक केले आवश्यक जानकीया. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या हृदय पटलावर त्या ठिकाणी जीव आणि शिव अशा स्वरूपाने कारण भक्ती जी आहे ते भक्ती जीवाशिवाला एकत्वात आणण्याची अशा प्रकारची आहे आणि एकत्व निर्माण करण्याची जी काही ताकद आहे ती फक्त भक्तीमध्ये आहे. आणि त्याचमुळे सीतामाई स्वरूपाने जे काही जीव शिव रूपे आपल्या छातीवर असणार ओझ त्या ठिकाणी घेतलेलं आहे. हृदय पदकाचा मैवाना छिद्रात निजडी तपूर्ण मुक्त माणिक्य ओढून गुणविना आणि अशा प्रकारे असणारा जे काही चित्ररत्न अशा प्रकारे म्हणजे सदा चित्तामध्ये प्रभू रामचंद्र राहणं याला असणार चित्तामध्ये चैतन्याची ज्योत पेटवणं असं म्हणतात. आणि त्याच ठिकाणी जे काही चोळी वगैरे घातलेले आहेत त्याला देखील मुक्त मणी अशा प्रकारे म्हणून त्याची असणारी मुक्तमण्याची चोळी बनवून त्या ठिकाणी नेसण्याचं काम सीतामाईने केलेलं आहे. त्रिगुण आणले निर्गुण्यासी त्याची बावटेसी तेसी राम कीर्ती मुखे जोडोनी त्यासी उभय बावसी भूषण. आणि अशा प्रकारे असणारा जो काही त्रिगुणात्मक असणारा हा जो माया संसार आहे रज तम सत्वाने सगळं असणारा संसार चालतो. परंतु असणारा ते त्रिगुणाचं जे काही सार काढलं तर हे निर्गुण अशा प्रकारचा आहे. आणि जे काही निर्गुण आहे ते निर्गुण स्वरूपी असणारा जो काही अलंकार सीतामाईने आपले जे काही बाहुबंद आहेत त्याला अलंकार म्हणून असणारा निर्गुण स्वरूपाचा लावलेला आहे. ओंकारा माझी श्रुती कर्मकांडाच्या उपपत्ती वेदांत कंकण सीतेच्या हाती ऋण झुनती स्वानंद. आणि ज्या काही वेदातल्या श्रुती आहेत आणि ज्या उपपत्ती यज्ञकांडामधल्या आहेत जे काही असणारे या पृथ्वी तलावरती यज्ञ या करणारे लोक आहेत यांचा असणारे कुणाचे मंत्र वेगळे असतात कुणाचा असणार म्हणजे तर्कवितर्काने ज्या गोष्टी चालतात अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही घुंगरू सीतामातेच्या असणाऱ्या पायामध्ये आहेत ते पायामध्ये असणारे घुंगरू तशा प्रकारे एकमेकांविषयी किंवा भगवंताविषयी तर्कवितर्क करू लागलेले आहेत आणि झुंझुन किंवा रुणझुण अशा प्रकारचं वाजू लागलेले आहे. दशांगुळी दश मुद्रिका चढत्या वाढत्या जडल्या टीका दशावताराच्या मानिका जीवीच्या जीविका जडित केल्या. आणि अशा प्रकारे या सीतामाईच्या हातामध्ये मुद्रा घातलेल्या आहेत 5 अंत्या आणि 5 दुसऱ्या हातामध्ये घातलेल्या आहेत आणि त्या ज्या काही दर्शवण्याचं काम करतात ते अशा प्रकारे आहे की प्रभू रामचंद्राचे असणारा 10 अवतार किंवा भगवंताचे 10 अवतार दर्शवण्याचं काम ते करू लागलेलं आहे. पंचभूत पंचमुळिका सीतेच्या मुष्टीवरती एका श्रीराम सीतेची धनरेखा ती लोकी जगद्वंदे. आणि 5 एका हातामध्ये 5 जांगट्या घातलेल्या आहेत ते असणारे जे काही पंचप्राण आहेत किंवा असणार ज्या पंचभौतिक गोष्टीने आपण तयार झालेलो आहोत आप तेज आकाश वायू असणारं जल या सगळ्या गोष्टीचा मिळून असणारा एक जीव त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी जरी एका जीवावर केल्या आणि एका हातात घेऊन असणारा जरी बसलो तरी त्यामध्ये प्रभू रामचंद्र स्वरूपी असणारा जर जीव नाही टाकला तर त्याचा काही उपयोग नाही. आणि अशा प्रकारची जीवाची रेषा जी आहे ती असणारी सीतामाईची असो किंवा सर्व जगाची असो ती प्रभू रामचंद्र आहे अशा प्रकारे नाथ बाबा बोलतो. गुणी गोविले मुक्त फळा ना पवती मुक्तीचा जिवाळा येवनी पडती जानकीच्या गळा श्रीराम स्वलीला सेवावया. आणि अशा प्रकारे असणारे गुण कुसुमांची माळा ते घेऊन मुक्ती वाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा जीवसिद्ध असेल. तशीच जी भक्ती आहे ती वैराग्ययुक्त तर असलीच पाहिजे परंतु असणारी मुक्त अशा प्रकारची भक्ती असली पाहिजे. तिला
पुण्याचाही लेश नको आणि पापाचाही लेश नको, या दोन्हीतून असणाऱ्या बाजूला असली पाहिजे. आणि तशाच प्रकारची माळा असणाऱ्या सीतामाईला, जी मुक्त मण्यांची माळा आहे, ती असणाऱ्या सीतामाईने परिधान केलेली आहे. सुमने विमने झाली फळा, राम जीवीचा जिवाळा, सेवावया सूत्री बांधवानी गळा, सीता कंठी माळा सुमने झाली. आणि त्या ठिकाणी चांगला विचार करणारे, वाईट विचार करणारे, अशा प्रकारच्या असणाऱ्या सुमने, ज्याचं असणारं चांगलं मन आहे, आणि विमने म्हणजे ज्याचा असणारं परमार्थ सोडून तो विचार करतो, अशा प्रकारच्या दोन्हीच्याही असणारं माळा करून त्या ठिकाणी, म्हणजे दोन्ही अशा प्रकारच्या जे फुलं आहेत त्या फुलांच्या माळा केलेल्या आहेत आणि सीतामाईने ते परिधान केलेले आहेत, जेणेकरून या तर्कावितर्कामध्ये प्रभू रामचंद्रांची भेटी होईल आणि याचा जो काही असणारा निवाडा आहे तो प्रभू रामचंद्र करतील, अशा असणारा त्या ठिकाणी सीतामाईने परिधान केले. सीता होती धरणी तळी, त्या धरत्रीच्या स्नेह मेळी, निजांगे सुनीळ कांचोळी, जनक बाळी गेली. आणि ज्यावेळेस सीतामाई असणार धरणीमध्ये होत्या, त्या पेटीमध्ये असणारा झोपलेले होते, ते असणारा धरणीची मुलगी असणारा संबोधली जाते. आणि त्या सीतामाईने ज्या वेळेस त्या धरणीच्या म्हणजे पृथ्वीच्या पोटात होत्या, त्याच वेळेस असणारा त्यांना आकाश स्वरूपाची चोळी त्या धरणी मातेने प्रदान केली होती. आणि तीच दिलेली जी काही चोळी आहे ती सीतामाईने त्या स्वयंवरामध्ये घातलेली होती आणि त्या चोळीमुळे अत्यंत शोभून सीतामाई दिसू लागले होते. भक्ती सकामत्वाती गांजली, निष्काम राम सेवा सीतेच्या अंगी गाली, कांचोळी झाली नवखंड. आणि जी काही निष्काम जी भक्ती आहे तीच निष्काम भक्ती म्हणजे सीतामाईची असणारी चोळी त्या ठिकाणी आहे आणि ती सीतामाईला लगडून त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि सकाम वृत्तीने करणारी भक्ती आपण अशा प्रकारची आहोत की जे काम आहे ते कामच असणारा निवृत्त करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्या चोळीने आपलं नवविधा भक्ती करून त्या आपल्या सीतामाईच्या संगतीमध्ये त्याने जागा मिळवली आहे. भक्ती सर्वदा नवखंड, नवखंड ते अखंड, सीता सांडोन नवविधावंड, केली अखंड श्रीराम भजन. आणि भक्ती जी आहे ते भक्ती या वेदाध्ययनामध्ये म्हणा किंवा पुराणामध्ये म्हणा, कोणत्याही गोष्टी जर विचार केला तर नवविधा अशी प्रकारची भक्ती आहे. श्रवण मनन निधी ध्यासन असे जे काही 9 प्रकार आहे, त्या 9 प्रकार सोडून जी असणार अखंड भक्ती अशा प्रकारची आहे ती फक्त नामस्मरण अशा प्रकारची आहे. आणि या सगळ्या भक्ती सोडून देऊन हे भक्त ज्या सीतामाई आहेत त्या सीतामाईने अखंड अशा प्रकारची भक्ती असणारी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची केलेली आहे. आणि ती अखंड भक्तीमध्ये ती कातोळे असणारी सीतामाईची आहे. पृथ्वी नवखंड नांदली, तेही जड जाडत्वे उबगली, भक्ती नवखंडे अखंडली, सीतेची झाली काचोळे. आणि अशी जी काही भक्ती आहे जी धरित्री माता आहे ती धरणी मातेची सुद्धा असणारा नवखंडामध्ये विभाजन केलेलं आहे. आणि नवखंडामध्ये विभाजन केल्यानंतर जी काही धरणी माता आहे ती सुद्धा असणारी या सर्वांना उभून गेलेली आहे, त्रासून गेलेली आहे. आणि जडत्व असल्या कारणानं तिलाही काही करता येत नाही. परंतु या सीतामाईकडे असणारा तशाच प्रकारे नवविधा भक्ती आहे, परंतु त्या नवविधा भक्तीचा असणारा अवलंब न करता ती सोडून असणारं जी काही अखंड अशा प्रकारची भक्ती आहे, अखंड तर संगती आहेत, नामस्मरण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारच्या नवविधा भक्ती युक्त अखंड भक्ती मिळून असणार ती जी काचोळी आहे ती सीतामाईने परिधान केली आहे. येण्याची स्वार्थ धरित्री, सीता धरली होती उदारी, हे निघाली बाहेरी, धरा उद्धारी श्रीराम संगे. आणि अशाच प्रकारे त्या सीतामाईपाशी नवविधी भक्ती असल्या कारणानं, नवविधा भक्ती परिधान केल्या कारणानं या धरणीमाईने पृथ्वी मातेने असणारं सीतामाईला आपल्या उदरात घेतलं होतं आणि त्याच्यामुळं संगतीत ठेवलं होतं. परंतु आता सीतामाई धरणीच्या बाहेर आलेल्या आहेत आणि मोठ्या त्या स्वयंवरात झालेल्या आहेत. परंतु त्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्रासोबत विवाह करतील, पुन्हा असणारं धरणीला जे काही ओझं झालेलं आहे ते ओझं काम कमी करण्याचं काम जे आहे ते प्रभू रामचंद्र निश्चितच करणार आहेत. आणि म्हणूनच प्रगट होण्याचं काम सीतामाईने केलेलं आहे. भक्ती भावाचे बिरडे, कांचोळी घातले फोडे, श्रीराम पेडी साखडे, आणि नवखंडी रुंगरे. आणि जे काही
आता भक्ती आहे, त्या भक्तीने घातलेली 9 रूपी कातोळी आहे. त्या 9 रूपी कातोळीला मागे जो काही दोरा बांधलेला आहे तो एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला भाव अशा प्रकारे आहे. भाव म्हणजे प्रेम. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा असं जे म्हणलेलं आहे. कारण भक्ती प्रेमा व्यतिरिक्त परमार्थ होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस भक्ती आणि भावाने ती कातोळी बांधली, ती जी कातोळी आहे तिची असणारा गाठ सोडण्याची ताकद फक्त प्रभू रामचंद्राची आहे असा असणारा ग्रंथ करते नाव. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भक्ती वैराग्य नित्य दीप्त रामानुरागी अनुरक्त तेची शेंदुरे साडी रक्त हर्षयुक्त नेसले. आणि जी सीतामाईने साडी घातलेली आहे ती सुद्धा असणार भक्ती आणि वैराग्याने परिपूर्ण अशा प्रकारची ती दिसू लागलेली आहे. कारण ती साडी देखील केसरी रंगाची घातलेली आहे आणि ते प्रतीक मग सांगितल्याप्रमाणे त्यागाचं वैराग्याचं आहे. आणि त्याच त्याग असणारा प्रभू रामचंद्रासाठी त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं अत्यंत शोभून सीतामाई दिसू लागलेली आहे. शोधित सत्वाचा सात्विक क्षीरसागरीचा शिरोदक वैरणा शोभे अति चोख तेजे आलोक लोपत. आणि असं असणारं त्या ठिकाणी जे प्रभू रामचंद्र आहे त्या प्रभू रामचंद्रासाठी वैराग्ययुक्त होऊन सीतामाईची घातलेली आहे. आणि वैराग्य त्याग असणारा विकून जाऊ लागलेला आहे. आणि जे काही महती असणारी सीतामाईने केली आहे ती अलोक लोकात असणारा बाकीच्या कोणाला हे कळणार नाही अशा प्रकारची आगम्य स्थिती आणि स्वरूप सीतामाईने असणारा त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. परिदासी समसूत्र त्याची जानकीचे कटिसूत्र देण्याची महत्व अपार शोभे सुंदर कटिसूत्रे. आणि जे कंबरपट्टा घातलेला आहे तो कंबरपट्टा देखील असणार अंगीचे अंगी भिन्न भिन्नी जीव शिव वाढले हृदयस्थानी तेनेचे कुचभारे कामिनी व्यंजस्थानी शोभत. आणि ज्या काही सीतामाई आहेत त्या सीतामाई असणार त्या ठिकाणी जीवशिवाचं उदाहरण किंवा भरण पोषण जे आहे ते सीतामाईने असणार त्या ठिकाणी आपल्या हृदयपटलावर केलेलं आहे. विद्या विद्या पाके दोन्ही पाही दोन्ही आचाजी दोन्ही ठाई एक देही एक विदेही गुण अन्वये बांधल्या कसन्या. आणि जे काही त्या ठिकाणी कुठे स्थानावर जे काही परिधान केलेलं आहे एक विद्या आणि एक अविद्या अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी हुकुमात दिलेले आहे. आणि विद्या जी आहे ती विधेयकडे असते आणि ज्याला असणारा देह भान नाही त्याच्यापाशी असणार विद्या रहवास करत असते, ज्ञान रहवास करीत असतं. आणि जे काही अविद्या आहे ती देह ज्याने धारण केलेला आहे त्याला अविद्येत असणार पडल्या जातं अशा प्रकारची स्थिती असणारी. आणि ते जर सोडवायचे असेल तर समन्वयक रूपी जी भक्ती आहे तिच्याच असणार कासेला आपण लागलो तर निश्चितच असणार विद्याही जाईल आणि अविद्याही जाईल आणि पुन्हा असणार मुक्तीला आपण प्रदान होतो. त्रिगुणांचे गोंडे नागर पाठी भरी रुळती सुंदर श्रीराम हवाया तत्पर शोभती मनोहर जानकीशी. आणि आता जे काही कातोळी आहेत त्या कातोळीला मागून 3 गोंडे असणारे मुक्तपणांचे लावलेले आहेत. त्याने 3 गोंडे जे आहेत ते सत्व रज तम अशा प्रकारचे आहेत. आणि ते ज्या वेळेस असणार सीतामाई पुढं मागं असणारा चालू लागल्या त्याच वेळेस असणार म्हणजे एक गुण असणारा अधिक झाला की दुसरा गुण जास्त 2 गुण असणारा गप्प बसतात. आणि अशा प्रकारे असणारा सत्व गुणाचं जर प्रभुत्व जास्त झालं तर रजतम मागे पडतात, रजाचं असणारं जास्त झालं. अशा प्रकारे एकमेकाला मागे पुढे सरकून असणार त्या ठिकाणी ते आवाज करू लागलेले आहेत. आणि त्यांची सुद्धा असणार प्रभू रामचंद्रांना भेटण्याची उत्सुकता अत्यंत वाढलेली आहे. त्रिगुणाची ग्रंथी दारुण छेदिले श्रीरामापण आणि काचे नचले जानपण ते प्रीती गुण गर्वाभिमाने. आणि अशा प्रकारे असणारे जे काही त्रिगुण आहेत त्या त्रिगुणातून बाहेर निघणं साध्या सुध्याचं असणारं काम नाही. तर त्रिगुणातून असणारा जर बाहेर काढायचं असेल तर ते प्रभू रामचंद्रच असणार आपल्याला बाहेर काढू शकतात. आणि प्रभू रामचंद्रच असणार निवारण या त्रिगुणाचं करू शकतात. त्याच्यामुळेच असणारे जे काही त्रिगुण आहेत ते त्रिगुण असणार प्रभू रामचंद्राची वाट पाहून त्या ठिकाणी बसलेले आहेत.
भक्ती वैराग्य नित्य दीप्त रामानुरागी अनुरक्त त्याची शेंदुरी साड्या रक्त हर्षयुक्त नेसली शोधित सत्वाचा सात्विक क्षीरसागरीचा शिरोदक वैरणा शोभे अति चोख तेज आलोक लोपत परिभिषी समसूत्र त्याची जानकीची कटीसूत्र तेनेची महत्व अपार शोभे सुंदर कटीसूत्रे किंकणी जाळ माळा कटीसूत्रे सिद्धी कळा सकळा शूद्र घंटिका ऋषी प्रबळा कटी मेकळा शोभत. आणि असंच असणार त्या ठिकाणी जे काही कमरपट्टा सीतामाईने घातलेला आहे त्याच्यामध्ये जे काही किंकिणी ज्वाळमाळा मार्गाने जे काही भुंगा आहेत ते आपली जी काही सिद्धी आहे सिद्धीचं असणार सिद्धीमध्ये सर्व काही भक्ती पूजा किंवा ज्ञान ग्रहण करून आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट असणार आहे मागून घेणं किंवा ती असणार आपण योजली किंवा असणार आपल्या मनात जरी आणली तर ती पूर्णत्व जाणं त्याला असणारा सिद्धी म्हणतात. ती सिद्धी असणाऱ्या त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे आणि ज्या काही असणाऱ्या बारकाल्या घंट्या त्या कमरपट्ट्यामध्ये लावलेल्या आहेत त्या रिद्धी अशा प्रकारच्या आहेत ज्ञान ग्रहण करण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारच्या असणार त्या घंट्या त्या कमरपट्ट्याला बांधलेल्या आहेत जेणेकरून म्हणजे भक्तीची कास धरली तर रिद्धी सिद्धी असणार निश्चितच प्राप्त होतात. हा असणारा या बोलचा अर्थ आहे. पृष्ठभागी डोळे वेणे माझी अनर्घ श्याममणी मुद मिळवत आहे छिद्रज्ञी शोभे कामे सौभाग्ये. आणि अशा प्रकारे असणाऱ्या जी काही वेणी आहे सीतामाईची ती पाठीवर असणारा मुक्त अशा प्रकारचे आहे आणि त्या वेणीमध्ये श्याम वर्ण अशा प्रकारचा मणी जो आहे तो लावलेला आहे आणि ते सौभाग्य धारण करण्याचा असणारा उपयुक्त अशा प्रकारे तो दिसू लागलेला आहे. तिच्या वैराग्य पल्लवाचे मुक्त मोती झलकती कैसी ते देखून बाळले संन्यासी अहिर्निशी अनुलक्ष. आणि आता जो काही पदर सीतामाईने घेतलेला आहे तो पदर कशा प्रकारचा आहे तर वैराग्याचा पदर असणारा सीतामाईने घेतलेला आहे. कारण ज्याला भक्ती करायची त्याने आधी असणारा वैराग्याचा पदर घ्यावा लागतो तरच त्या पदरात असणारा भक्ती निश्चिंत होऊन आणि जीवशिव ऐक्याचं त्या ठिकाणी स्वरूप होतं. आणि अशा प्रकारचा वैराग्य युक्त जो पदर सीतामाईने घेतला त्यालाच असणार मुक्त अशा प्रकारचे असणार मणी जे आहेत ते लावलेले आहेत आणि मुक्त स्वरूपाचे मणी लावल्यामुळं त्याला शुद्धत्वाचे आणखी म्हणजे सांगड होते अशा प्रकारचा पदर सीतामाईने घेतलेला आहे. या लागी सीता स्वयंवरी अपार मिनले मस्करे भुलले तिच्या पालवावरे अहोरात्री अनुलक्ष. आणि अशा प्रकारे ब्राह्मण जे आहेत ते अत्यंत सगळे मिळून ब्राह्मण त्या म्हणजे जे काही स्वयंवर होतं त्या स्वयंवरामध्ये घुसलेले आहेत ऋषीवरे घुसलेले आहेत आणि सगळेच असणारा ज्यावेळेस सीतामाईचे हे काही स्वरूप पाहू लागले वैराग्य युक्त असणारा पदर पाहू लागले त्याच वेळेस असणार त्या पदरावर सगळेजण असणार म्हणजे भरून गेलेले आहेत. सामवेदीचा नाद गंभीर देवी अधुवाचा गजर नादे भुरले राजकुमार वर्णे तत्पर भूपार. आणि जो काही सामवेद आहे तो सामवेद प्रतिपादन करतो गायनाचं कवित्वाचं आणि तशा प्रकारे जे कवित्व सगळं आपण जे काही गाणे ऐकतो वगैरे ऐकतो त्या सामवेदातून असणारं या सगळ्याचं ज्ञान येतं आणि तशाच प्रकारे सामवेद रूपी गायन जे आहे ते सीतामाईच्या पायातले पैंजण करू लागले आणि ज्या वेळेस ते असणारं पैंजण वाजू लागले त्याच वेळेस त्या ठिकाणी जे काही सर्व राजकुमार राजे होते ते असणारे त्या पायाच्या पैंजणाला भुलून जाऊ लागलेले आहेत. देव म्हणती हे सीता व्हावी आमची देवकांता दैत्य दानवांच्या चित्ता आमच्या हाता हे यावी. आता अशा प्रकारे इतकी असणारं लावण्यवती पाहिल्यानंतर कुणाला त्या ठिकाणी पत्नी करू वाटणार नाही म्हणून जे काही देव आहेत दैत्य आहेत त्या देव दैत्यांना असणारं वाटू लागलेलं आहे की आम्हाला असणारा आता ही स्त्री मिळाली पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी वर म्हणून हिनीवरण पाहिजे. जे काही दानव आहेत दैत्य आहेत त्या सगळ्यांची मनोकामना आता अतीव वाढू लागलेली आहे. यक्ष राक्षस गंधर्व गण नर किन्नर सिद्ध चरण सीता स्वयंवरी कोण पण अवघे जण पुसते. आणि यक्ष
राक्षस गंधर्व नर किन्नर देव दानव मानव सगळेच असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्यानंतर तो सीतामाईचं हे स्वरूप बघितलेलं आहे आणि स्वरूपामध्ये तल्लीन होऊन त्या ठिकाणी भरून गेलेले आहे. विश्वामित्र म्हणे रायासी आता नवे धनुष्यासी राय प्रेरिले प्रधानासी तो परिवारेशी निघाला. आणि अशा प्रकारे सीतामाईला ज्या वेळेस अंबानीमध्ये बसून चौफेर एक फेरफटका असणारा मारला आणि मारल्यानंतर सर्वांनी जे काही स्वरूप आहे ते सीतामाईचं पाहिलेलं आहे आणि पाहिल्यानंतर राजा जनकाला विश्वामित्र ऋषी म्हणू लागले आहेत की हे राजन आता असणारं जे काही धनुष्य आहे ते धनुष्य आणण्याची निश्चितच वेळ झालेली आहे आणि तो लवकरात लवकर घेऊन यावा अशी विनंती विश्वामित्र करतात. धनुष्या माणूस अष्टचक्र 65 ते महावीरा ओढताना ओढे अनुमात्र मागे गजभार लोटीती. आणि जे काही धनुष्य आहे ते धनुष्य ठेवण्याची जागा देखील अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची केलेली होती. एक मोठी असणारी पेटी त्या धनुष्यासाठी केलेली होती आणि त्याला षटचक्र 6 चक्र अशा प्रकारे त्या पेटीला खालून लावलेले होते आणि ते लावले असताना 500-600 माणसं जे आहेत ते पेटीला ओढू लागले काही ढकलू लागले परंतु ती काही पेटी दागची आला ना म्हणून असणार त्याच्या मागून जे काही हत्ती आहेत ते हत्ती असणार लावलेले आहेत आणि त्या हत्तीने ढकलून ती पेटी नेण्याचा प्रयत्न करू लागले आहे. रामचंद्र भगवान की जय. जे जे मागे भेटती त्यासी ते ते लाविती ओढावयासी देव अत्यंत प्रयासी धनुष्य सभेसे आणले. आणि ज्या वेळेस असणार विश्वामित्र ऋषीने किंवा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता जे धनुष्य स्वयंवरासाठी ठेवलेलं आहे ते धनुष्य असणारे या ठिकाणी सभेमध्ये आणा आणि जे सीताचा स्वयंवर आहे तो स्वयंवर असणारा प्रारंभ करा. त्यावेळेस असणार 500 लोक असणार ते धनुष्यबाण आणण्यासाठी गेलेले आहेत. एका पेटीमध्ये असणारे ते धनुष्यबाण ठेवलेलं आहे त्याला असणारे 6 चाक असणारे आहेत. ज्यावेळेस ते लोक ओढू लागलेले आहेत त्यावेळेस त्यांना जाणवू लागलेलं आहे जसं काय हत्ती त्यांना ओढू लागलेला आहे असं त्या लोकांना वाटू लागलेलं आहे. एवढी ताकद असणारी त्या धनुष्याला ओढण्यासाठी लागू लागलेले आहे. रस्त्यानं जे माणसं जात होते त्या प्रत्येकाला ते म्हणू लागलेले आहेत थोडं धरा थोडं असणारं हे धनुष्य आम्हाला उचलू लागा अशा प्रकारची असणारी अवस्था त्या धनुष्याला सर्वांची केलेली आहे. बाहेर काळिताची चाप दैत्य दानव सकंप राजी सांडिला प्रताप वाडी वेचा दर्प सांडिला सकळी. आणि ज्यावेळेस सभेमध्ये असणारं ते धनुष्यबाण आणलेलं आहे स्वयंवरासाठी एका निश्चित जागेवर असणारं ते धनुष्य ठेवण्यासाठी त्याची पेटी उघडलेली आहे आणि उघडल्याबरोबर जे धनुष्य असणारं त्यातील सर्व शूरवीर योद्ध्यांनी पाहिलं त्यावेळेस चळकाप असणारा सर्वांना सुटलेला आहे. सर्वांना भीती त्या धनुष्याची वाटू लागलेली आहे. जनक सांगे सकळांची हरे निश्चित त्र्यंबकेशी पाने भेदले त्रिपुराशी आणि दक्ष यागाशी विध्वंसिले. आणि त्या ठिकाणी लोक चर्चा करू लागलेले आहेत की हेच ते धनुष्य आहे ज्याच्या जीवावर असणारं महादेवांनी मोठमोठे यज्ञ असणारे उडून लावलेले आहेत. त्र्यंबकाचा असणारा त्रिपुराचा असणारा नाश याच धनुष्यानं महादेवांनी केलेला आहे. एवढं श्रेष्ठ अशा प्रकारचं हे धनुष्य आहे एवढं सामर्थ्य या धनुष्यामध्ये आहे अशा प्रकारे म्हणून सर्व लोक असणारे भिवू लागलेले आहेत. येण्याचे धनुष्य करी 21 वेळा धरे त्रे परशुरामे केली निक्षत्री ते स्वयंवरी आणले पण. आणि याच धनुष्याला हातात धरून असणारा परशुरामांनी 21 वेळा असणारी पृथ्वी निक्षत्रिय केली होती. एकही क्षत्रिय असणारा या पृथ्वीवर ठेवला नव्हता. 21 वेळा असणारी निक्षत्रिय पृथ्वी असणारे परशुरामांनी याच्या जीवावर केली होती. एवढं सामर्थ्य या धनुष्यामध्ये आहे म्हणून सर्वजणांना त्या ठिकाणी भीती वाटू लागलेली आहे. या धनुष्यात उचलून जो पुरुषार्थ वाईल गुण त्याशी सीतेचे पाणी ग्रहण घडेला जाणते शुद्धी. आणि त्यावेळेस जनक राजा बोलू लागलेले आहेत की हे जो असणारा धनुष्य या ठिकाणी सभेमध्ये ठेवलेला आहे जो कोणी असणारा या धनुष्याला उचलेल
आणि याला बाण लावण्याचं काम करेल त्यालाच मी माझी मुलगी असणारी सीता अर्पण करणार आहे, त्याच्यासोबतच माझ्या मुलीचं मी लग्न करणार आहे असं जनक राजाने सभेमध्ये सर्वांना सांगितलेलं आहे. ऐकोणी रायाचे वचन तटस्थ ठेले सकळ जन त्या माझे पुरुष पंचानन वाहवया गुण उठिले. आणि त्यावेळेस अशा प्रकारचं बोलणं जनक राजाचं ऐकल्याबरोबर असणार तिथं जेवढे आले होते त्यातील अर्धे तर ते बोलणं ऐकल्याबरोबरच कळालेले आहेत, परंतु त्यातही असणारे कोणकोणते महान शूरवीर योद्धे होते ज्यांनी असणारं त्या धनुष्याला उचलण्याचं धाडस तरी केलं अशांचे नावं असणारे ग्रंथकर्ते तुम्हाला सांगू लागले आहे. ज्यांची वाढीवाती प्रबळ जे रणांगणी रणकल्लोळ रोज उठिले सबळ नावे सकळ अवधारा. आणि जे असणारे रणांगणामध्ये असणारे अतिशय प्रवीण अशा प्रकारचे महान महान योद्धे होते त्यांना असणारं वाटू लागलेलं आहे काहीही झालं तरी असणारं आपण या धनुष्याला उचलण्यासाठी सामर्थ्य आपल्यामध्ये आहे अशा प्रकारचं ज्याला वाटत होतं ते महान महान योद्धे असणारे कोण होते त्यांचे नावे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. शिकी ध्वज कुश ध्वज ताम्र ध्वज गज ध्वज रामाला से गरुड ध्वज बहुजा लाज लावावया. आणि त्या ठिकाणी कोण कोण आलेलं आहे यांची नावं असणारे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्र सुद्धा आलेले होते आणि सुरत भरत विदुरत विचित्र रथ चैत्र रथ गुप्ताला शिरवणात सीता कांत व्हावया. आणि त्या ठिकाणी असणारा सुरत विरत विदूर विचित्र अशा प्रकारचे असणारे सर्वजण त्या ठिकाणी आलेले होते आणि यांच्यामध्येच असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा बसलेले होते अशा प्रकारचे ग्रंथकर्ते सांगतात. वीरसेन विरग्न भारसेन भद्रग्न ते त्याला शिरवनंदन सीता वरण करावया. आणि त्या ठिकाणी वीरसेन नावाचा महान योद्धा आलेला होता, वीरग्न नावाचा महान योद्धा आलेला होता, भरतसेन भरताग्न्या आणि त्यांच्यामध्येच प्रभू रामचंद्र सुद्धा होते अशा प्रकारचे महान महान योद्धे असणारे त्या ठिकाणी आलेले होते. जयपाळ जयपाळ वीरपाळ विजयपाळ रामाला से प्रणतपाळ धनुर्बळ भंगावया. जयपाळ अजयपाळ अविजयपाळ वीरपाळ अशा प्रकारचे महान योद्धे असणारे त्या सभेमध्ये ते धनुष्य उचलण्यासाठी आलेले होते. चित्रकेतू विचित्र केतू श्वेत केतू धूम्र केतू रामाला से भक्त केतू गर्व धातू रावणाचा. धूम्रकेतू विचित्र केतू चित्रकेतू अशा प्रकारचे योद्धे सुद्धा असणारे त्या सभेमध्ये होते. केशी कारुषक लिंग मद्र मातुरंग वंग रामाला से श्रीरंग धरुण भंग करावया. आणि मथुर मद्र अंग वंग केशी पुरुष कलिंग अशा प्रकारचे महान महान योद्धे असणारे त्या ठिकाणी आलेले होते त्यांची नावं असणारे ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले आहे. राजे धरुणी अंगवन धनुष्या वाहू पाची गुण तव ते आला रावण मुळे विनाती गवी. आणि त्या ठिकाणी असणारे सर्व राजे आपली ताकद एकवटून असणाऱ्या त्या धनुष्याला बाण लावण्याचा प्रयत्न सर्वजण करू लागलेले आहेत. तेवढ्यात असणारे या ठिकाणी राजा रावण असणारा लंकेचा अधिपती त्याला कोणी असणारा मुळवट पाठविले नव्हतं, त्याला कोणी निरोध दिलेला नव्हता, त्याला कोणी सांगितलेलं नव्हतं अशा प्रकारचा राजा रावण सुद्धा त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. जे कोणी रावणाचा यावा कंप सुटला राया सर्वा धाक देवा दैत्या दानवा हा लग्नी मानावारिष्ट. आणि ज्या वेळेस असणारा राजा रावण त्या सभेमध्ये आलेला सर्वांनी पाहिलेला आहे त्यावेळेस सर्वांना चळकाम सुटलेला आहे. याला कोणी बोललेलं असेल कशाला हे आलाय आता काहीतरी निश्चितच वाईट कृत्य या ठिकाणी घडणार आहे अशा प्रकारचं सर्वांना त्या सभेमध्ये वाटू लागलेलं आहे. लोक झाले हा भूत जनक झाला शंकित राम वैसला सावचित्त रावण अंतक कृतकारी. आणि सभेमध्ये जेवढे लोक बसलेले होते त्यावेळेस सर्वांना वाटू लागलेलं होतं हा राजा रावण असणारा या ठिकाणी कशाला आलेला आहे, याला कुणी बोलवलं नाही तरी कशाला आलाय. परंतु फक्त प्रभू रामचंद्र असणारे कसल्याही प्रकारची चिंता असणारे प्रभू रामचंद्रांना नव्हती, एकदम शांत मनानं त्या ठिकाणी बसलेले होते. गर्वे बोले रावण मज करिता सीताहरण हे ते निवारू शके कोण
परिपुष्पन स्वयंवराचा आणि त्यावेळेस असणारा राजा रावण अहंकारामध्ये असणारा त्या ठिकाणी सभेमध्ये बोलू लागलेला आहे, म्हणू लागलेला आहे की असणारा राजा जनकाची मुलगी जर मला न्यायची म्हणलं तर मला काय, मी असणार या ठिकाणाहून उचलून नेऊ शकतो, एवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे. पण आता हे काहीतरी खेळ तुम्ही मांडलाय ना, चला त्याची पण पूर्णता असणारी मी तुम्हाला करून दाखवतो. म्हणून असणारा राजा रावण त्या सभेमध्ये बसलेला आहे. रावण पुष्य जनकाशी कोण पण या स्वयंवराची येडू म्हणे तो गुणवाही धनुष्याशी सीता त्याशी वरील आणि त्यावेळेस असणारा राजा रावण काही माहित नसल्यासारखं त्या जनक राजांना विचारू लागलेले आहेत, कशा प्रकारचा पण तुम्ही ठेवलेला आहे, नेमकं काय करावं लागणार आहे ते मला सांगा. त्यावेळेस जनक राजा असणाऱ्या राजा रावणाला बोलू लागलेले आहेत की जो कोणी असणारा ते धनुष्य उचलून त्याला बाण लावण्याचं काम करेल त्याला असणारा मी माझी मुलगी सीता देणार आहे, अशा प्रकारचा हा पण आहे, असं जनक राजा असणारा त्या ठिकाणी राजा रावणाला सांगत आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. धनुष्य वाहने गोष्टी जोडी महारण करू तातडे अंगान येता परवडे जानकी रोकडे पर्णिना. आणि त्यावेळेस राजा रावण म्हणू लागलेला आहे, हे काय असला छोटासा पण मांडलाय, आणि त्याच्यापेक्षा समोरासमोर या युद्ध करू, आणि युद्ध करून एका मिनिटात असणार सीता मातेला मी हरण करून नेतो, म्हणजे उचलून नेतो, असं असणारा राजा रावण जनक राजांना बोलू लागले आहे. पायसे बोलोनी वचन प्रौढी मग रावणा उठिला लवड सवडी सवांग घातली उडी धनुष्य तातडी धरू गेला. आणि अशा प्रकारचं बोलणं होतंय का नाही होतंय, त्यावेळेस असणारा ज्या सिंहासनावर राजा रावण बसलेला होता तिथून उठलेला आहे, आणि ज्या ठिकाणी धनुष्य ठेवलेलं होतं त्याच्या दिशेने असणारा धनुष्य उचलण्यासाठी राजा रावणानं उडी मारलेली आहे. तव तळी राहिला माता तळवटवरी आला हाता गर्वेन कडे लंकानाथा पाहे सभोता सभेची. आणि ज्या वेळेस असणारा उडी मारलेली आहे त्यावेळेस असणारा धनुष्याला हात लागलेले आहेत, आणि मुडका असणाऱ्या जमिनीवर जायचं राहिले, गडबडीमध्ये उडी मारलेली होती, आणि धनुष्याला हात लावून असणार खाली ज्या वेळेस मान गेली त्यावेळेस सभेमध्ये असणारा इकडे तिकडे राजा रावण पाहू लागलेले आहे. मने म्या वाहिला गुण सीता आणा हाती धरून सभेशी रावणे जिंकिला पण वळण कोणी आपण गरजेत. आणि ज्या वेळेस धनुष्याला नुसता हात लावलेला होता त्यावेळेस राजा रावण म्हणू लागलेले आहेत की जा माझा असणारा मी त्या धनुष्याला बाण लावलेला आहे म्हणून सर्वांना सांगा, सीता असणारी राजा रावणाची झाली म्हणून तिकडे तिकडे घोषणा करा, सर्व काही असणारा पण मी जिंकलेला आहे असं सर्वांना सांगा, असं असणारा गर्वामध्ये राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. के जे कोणी सीता थोर गज भजली चिता म्हणे आगाये उमाकांता तुझे चाप सर्वता नवचुलयासी. आणि ज्या वेळेस राजा रावणानं त्या धनुष्याला हात लावलेला आहे, राजा रावण सुद्धा असणारा साधा सुद्धा नव्हता, राजा रावणानं कैलास पर्वत महादेवाचा सुद्धा असणारा दोन्ही हाताने उचललेला होता, एवढं सामर्थ्य त्या राजा रावणाकडे होतं. त्याच राजा रावणानं असणारा धनुष्य अर्धवट असणारा उचललेला आहे. ज्या वेळेस थोडा उचललेला असणारा सीता मातेनं पाहिला त्यावेळेस सीता मातेंना अतिशय चिंता वाटू लागलेली आहे. त्यावेळेस असणारा ती आपल्या देवांचा धावा सीता माता त्या ठिकाणी करू लागलेली आहे. माते धरित्री वेळी रावणा नीट निधी पायातळी त्याची तो न्याविरसा तळी धनुष्याच्या मुळे वाली वार. आणि धरणी माता असणारी त्या ठिकाणी सीता मातांची आई असणारी होती. त्यावेळेस सीता माता आपल्या आईला म्हणू लागलेल्या आहेत, माते काही जरी झालं ना तरी असणार तुझं सर्व ताकद असणारे या बाणाच्या ठिकाणी लाव, काहीही झालं तरी त्याला पातळात नेऊन घाल, परंतु हे बाण असणारा त्याला हलवू देऊ नकोस, एवढी कृपा माझ्यावर कर, अशा प्रकारची विनवणी सीता माता आपल्या मातेची करू लागलेली आहे. आपुला धरा भार समस्त गाला वया धनुष्यात रावणाचा चके हात तैसा कार्यात साधावा. आणि आई, तू असणार असं
काहीतरी कर, तुझं सुद्धा सर्व ओझं आहे ना ते या बाणामध्ये आणून घाल, आणि तू जर तुझं ओझं या बाणामध्ये आणून घातलंस तर रावणाला असणारा बाण हा हलणार नाही, अशी विनवणी असणारी सीता माता आपल्या धरती मातेला करू लागलेली आहे. रावणा ते पूर्ण चढी ते वेगी पाहो कंकाळी, आमची कुलदेवता भद्रकाळी धनुष्याचं मूळ धरून राखो. आणि त्यावेळेस असणारं भद्रकाली मातेचं सुद्धा स्तवन असणारं सीता माता करू लागलेले आहे. तुम्ही सुद्धा असणारा जाऊन या धनुष्यामध्ये बसा आणि या धनुष्याचं वजन असणारं वाढवण्याचं कार्य करा. जर राजा रावणानं हे धनुष्य उचललं तर माझं काही खरं नाही, म्हणून तुम्ही माझ्या कुलदेवता आहात, मी तुम्हाला विनवणी करत आहे, काहीही करा परंतु या धनुष्य असणारे याला उचललं नाही, त्याच्यासाठी मला सहकार्य करा, असं सीता माता असणाऱ्या सर्वांना विनवणी करू लागलेली आहे. इंद्रिया त्रिदेवता मनसाय होत समजता, धनुष्य नुचलो लंकानाथा ऐसी अशक्तता यासी यावी. आणि त्यावेळेस राजा रावणाच्या इंद्रियांना असणारी विनवणी त्या ठिकाणी सीता माता करू लागलेली आहे की तुम्ही असणार असं त्या राजा रावणाला अशक्त करा, किंवा त्याच्यातील सर्व शक्ती अशा प्रकारची सीन करा की त्याच्यात असणारी ताकदच ते उचलण्यासाठी नाही राहिली पाहिजे, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे, असं सीता माता असणार राजा रावणाच्या इंद्रियांना बोलू लागलेले आहे. रावणाच्या शरीरींचे प्राण मनसाय व्हावे संपूर्ण, याची नचडे चाप गुण तै साक्षीन करावा. राजा रावणाच्या प्राणाला सुद्धा असणाऱ्या सीता माता त्या ठिकाणी विनवणी करू लागलेले आहेत की काहीही करा परंतु असणार राजा रावणाचं शरीर जे आहे ते क्षीण करून टाका, त्याला कसल्याही प्रकारे असणार हे धनुष्य उचललं नाही पाहिजे, याला त्याला बाण लावता नाही आला पाहिजे, एवढी ताकद तुम्ही त्याचे क्षीण करा, अशी विनवणी असणारी सीता माता राजा रावणाच्या प्राणाला करू लागलेली आहे. आपले चाप विसरून केवता गेला त्रिनयन, रावणाचे काळे वदन करावे संपूर्ण श्री शंकरे. महादेवा, तुम्ही असणारे कुठं गेलेला आहात? तुमचं धनुष्य इथं असणारा हा काळ तोंड्या उचलायला लागलाय, तुम्ही याच्यात काहीतरी शक्ती घाला, अशा प्रकारची विनवणी महादेवाची सुद्धा सीता माता करत आहे. सीता निज शक्ती आदी माता तिचा स्तुतिवाद ऐकता, साय झाल्या इंद्रिय देवता रावणा क्षीणता नेली प्राणे. आणि सीता माता असणाऱ्या लक्ष्मीचा अवतार अशा प्रकारच्या होत्या, त्यांनी ज्या वेळेस सर्वांना असणारी विनवणी केलेली आहे त्यावेळेस सर्वांनाच असणारा आनंद वाटलेला आहे, आणि सर्वजण असणाऱ्या सीता मातांचं सहाय्य करण्यासाठी, सीता मातांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी हजर झालेले आहेत. आयुष्यात कोटी भूतावळी घेऊन आली भद्रकाळी, महादेव जटा मोकळी धनुष्याजवळ तो आला. आणि त्या ठिकाणी कालिका माता असणाऱ्या 3.5 कोटी भूतावळींना घेऊन असणाऱ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. महादेव सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी धनुष्याच्या जवळ येऊन आदर्श स्थितीत उभा राहिलेले आहेत. मने माझी स्वामीची कांता किरी जाय रावणाच्या हाता, क्रूर काळाग्नीच्या सत्ता धनुष्यांत होता प्रवेशला. त्या ठिकाणी भद्रकाली माता म्हणू लागलेले आहेत की माझा जो स्वामी आहे प्रभू रामचंद्र, त्यांची जी होणारी पत्नी आहे ती कशी मी दुसऱ्याच्या हातामध्ये जाऊ देणार आहे, म्हणून असणारा त्यांनी त्या 3.5 कोटी भूतावळींना घेतलेला आहे आणि त्या धनुष्यामध्ये प्रवेश केलेला आहे. रावणाचे न्यादृष्टे धनुष्य झाले उपराटे, माता बैसले तळवटे तळतो गर्विष्ठ धरीला हाती. आणि ज्या वेळेस राजा रावणानं असणार ते अर्धवट धनुष्य उचललेलं होतं आणि ज्या वेळेस या सर्व जणांनी त्या धनुष्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यावेळेस हातातून डगमगू असणारा ते धनुष्य लागलेलं आहे, आता ते घसरू लागलेलं आहे, त्याचं संतुलन असणारं राजा रावणाला धरता येणं झालेलं आहे. जेथे गर्व आणि अभिमान तेथे अवश्य असे अपमान, तेने गर्वेची रावण धनुष्या गुण वाहू गेला. आणि जिथं गर्व आणि अभिमान ज्या ठिकाणी असतो तिथं निश्चितच त्याचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तशीच अवस्था असणारी राजा रावणाची झालेली होती. अतिशय गर्वानं त्या ठिकाणी म्हणू लागलेला होता, मी पण जिंकलेला आहे, मी आता सर्वांना सांगा मी सीता माझ्यासोबत लग्न करत आहे. परंतु काही क्षणातच असणारी त्याची दुरावस्था झालेली आहे. जे उचललेलं धनुष्य होतं ते डगमगू लागलेलं आहे आणि लटलट लटलट तो राजा रावण त्या ठिकाणी हलू लागलेला आहे. तव ते पूर्वीच पालते बळे करू जाता उलते, भवंडितान भोवे विसाहते, रावण
रावणाला गोवते गोविंदले. आणि सभासद त्या राजा रावणानं ते धनुष्य उचललेलं होतं ते एकाएकीच असणार या सर्व जणांनी प्रवेश केल्यामुळे ते उलट फिरलेलं आहे. त्यानं त्याच्या विषयी हातानं ते सवास करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे, परंतु थोडं सुद्धा असणार ते धनुष्य त्या ठिकाणी राजा रावणाला हालेनासं झालेलं आहे. धरितान धरवे महाभारी लोटितान लोटवे विसाही करी येवनी आदळे उरावरी पालता शिरे पडियला. आणि ज्यावेळेस ते धनुष्य असणार ढकलून ते ज्या जागेवर होतं त्या जागेवर बसवण्याचा प्रयत्न राजा रावण करू लागलेले होते, पण ते उलट फिरलं आणि तेच असणार त्यांच्या अंगावर असणार आलेलं आहे. आणि राजा रावणाच्या अंगावर असणार ते धनुष्य धन दिसे असणारा आपटलेला आहे. रावण आदळता भुतळी न्हा उठीला पाताळी दाही मुखी भरली धुळी रावण तळमळत पडियला. आणि कशा प्रकारे असणार एखाद्या मुंगीच्या अंगावर एखादा डोंगर पडावा तशी अवस्था राजा रावणाची झालेली आहे. ज्यावेळेस ते धनुष्य त्याच्या छातीवर पडलेलं आहे त्यावेळेस असणार भूकाळात सुद्धा असणार धरतीच्या असणार पोटामध्ये सुद्धा असणारे खळबळ झालेले आहे. एवढं महाभयंकर अशा प्रकारचा दणका असणारा त्या ठिकाणी राजा रावणाला बसलेला आहे. सभा रंगण तोची पाटा धनुष्य तोची वरवंटा ऐसा रावण लाटा सभेचे चोटा लाटीला. आणि माता त्या ठिकाणी पाट्यासारखं काम करू लागलेले आहे आणि ते धनुष्य राजा रावणाच्या अंगावर जसं काही एखाद्या त्या पाटा वरवंट्याचा खेळ असावा तशी अवस्था त्या दोन्हीच्या मध्ये असणारा राजा रावण चेंगरलेला आहे आणि त्याची दुर्दशा त्या ठिकाणी झालेली आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावण पडता डोबते डोळे उजळले सगळे प्रते रायांच्या तोंडी पडली माते जानकीच्या चित्ते आल्हाद. आणि ज्या वेळेस राजा रावण सभेमध्ये खाली आदळलेले आहेत त्यावेळेस असणार जवळचा माणूस सुद्धा कोणाला दिसेना एवढे अशा प्रकारची धूळ असणारे त्या ठिकाणी उडालेली आहे. सर्वांच्या त्या राजा रावणाच्या तोंडामध्ये सुद्धा धूळ गेलेली आहे. जे काही त्याच्या जवळ बसलेले होते त्यांच्या सुद्धा नाका तोंडात असणारे धूळ गेलेली आहे. अशा प्रकारची धूळ त्या ठिकाणी राजा रावणाच्या खाली पडण्यानं उधळलेली आहे. 10 हे गरगर तिगळे 20 हे वटारले डोळे मुखे ओढे लाळ गळे गात्रे विकळे पडले पै. आणि ज्या वेळेस असणारा त्या राजा रावणाच्या शरीरावर एवढं मोठं असणारं जे धनुष्य पडलेलं आहे त्यावेळेस 10 ही तोंड असणारे त्याचे घर आता जीव निघून जातो की काय अशी अवस्था झालेली आहे. डोळे पांढरे झालेले आहेत, काय बोलावं काय नाही अशी अवस्था असणारी राजा रावणाची दुर्दशा त्या ठिकाणी त्या धनुष्यबाणाने केलेली आहे. प्रधान दावे नला कैवाडे धनुष्य काढो जाताकडे रावणाचे रगडते हाडे आते चरपडे आक्रंदे. आणि त्या ठिकाणी पळत पळत राजा रावणाचा प्रधान गेलेला आहे आणि त्या धनुष्याला उचलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागलेला आहे. ते जेवढा हात लावेल तेवढे हाडकं असणारे राजा रावणाचे कर 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 मोडू लागलेले आहेत. तेवढा त्रास असणारा राजा रावणाला होऊ लागलेला आहे. कारण असणारा राजा रावण असणारा सीतामातेला त्रास देण्यासाठी अहंकारामध्ये त्या ठिकाणी आलेला होता. त्यावेळेस सर्व देवांनी असणारं त्या ठिकाणी सहकार्य केलेलं होतं. ज्यावेळेस प्रधानानं उचलायचा प्रयत्न करायचा त्यावेळेस महादेवांनी 33 कोटी भूतावळींनी दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि राजा रावणाचे हाल असणारे त्या सभेमध्ये सर्वांनी मिळून केलेले आहेत. तुम्ही साय नवा संगाते प्रधान नवे ती माझे गाते रागे शोभला प्रधानां प्रत्येक क्षीण शक्ती जल्प. आणि ज्यावेळेस प्रधान उचलायचा प्रयत्न करू लागलेला आहे त्यावेळेस जास्तच ताकद लागून असणारे राजा रावणाचे हाडकं मोडू लागलेले आहेत. आणि तशा प्रकारची दुर्दशा राजा रावणाची झाल्याबरोबर तो प्रधानांना म्हणू लागलेला आहे, अरे तुम्ही माझ्या सोबती नसून मला मारायला आलात की काय, माझे हाडकं मोडायला लागलेत, पटकन हे धनुष्य उचला. अशा प्रकारचं रागाच्या भरामध्ये राजा रावण त्याच्या प्रधानाला बोलत आहे. जर काशी म्हणे रावण धनुष्य माझा गेले प्राण इंद्रजित आणि कुंभकर्ण पोळाने दळण करीत तू. आणि राजा रावणाची अशी दुर्दशा झालेली आहे, अशी दुरावस्था झालेली आहे, म्हणू लागलेला आहे, हे जनका माझा जर आता इथे जीव गेला ना तर माझा मुलगा असणारा इंद्रजित कुंभकर्ण तुला जिवंत सोडणार नाही. मला काही करून याच्यातून वाचव, मी जर मेलो ना तर तुझं काहीच खरं नाही असं जनक राजाला असणारा त्या ठिकाणी राजा रावण बोलत आहे.
मी रावणाचे प्रकांत धनुष्य केले गर्वात जनका आता तुझे उचित ते तो आणि चेत करावे. हो मी असणार गर्वानं उन्मत्त होतो म्हणून मी असणार ताकदीच्या बळावर या धनुष्याला उचलायचा प्रयत्न केला पण मला काही हे उचललं नाही. माझ्याच असणार अंगावर पडलेलं आहे. पण तू असणारा चांगला माणूस आहेस. तुला जे चांगलं वाटतंय ते तू कर बाबा. आता माझ्या तर अंगावर पडलंय माझा जीव जातो की काय अशी अवस्था झाली. तुला हे पटत असलं तर बघ असं जनक राजाला असणारा राजा रावण बोलत आहे. जनकासे भूत दया भारे गाये सापडली वैरे त्यासे हे व्हावे परोपकारे तोची संसारी परमार्थिक. आणि जो परमार्थिक असतो कारण जनक राजा हे परमार्थिक होते देवीचे विधेयी अशा प्रकारची अवस्था त्यांची होती. त्यामुळे त्यांना असणार आपल्या शत्रू जरी असला आणि तो संकटात आपल्याला आवाज देत असेल तर त्याची मदत आपण निश्चितच करायला पाहिजे. अशा प्रकारची दया असणारी त्या ठिकाणी जनक राजाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. महावीर सहपरिवारे जनक दाविंदला तुरे करे चाप काढले वरचे वरे रावणाचे करे सावध. आणि त्या ठिकाणी जनक राजांना त्याची हाक दिल्यामुळे असणारी मया आलेली आहे. त्यावेळी सर्वांना त्या ठिकाणी जनक राजांना आवाज दिलेला आहे. सभेतील सर्वांना बोलवून असणार बळच मळच त्याच्या अंगावरील जे धनुष्य आहे ते सर्वांनी मिळून त्या ठिकाणावर उचलून असणारा ठेवलेला आहे. उरके शिंपिले मुख कमळा तेव्हा तो टोनी बैसविला आलो शुद्ध जळा केला गुळना रावणे. आणि ज्या वेळेस ते धनुष्य असणारे यांनी उचललेलं आहे तोपर्यंत बेशुद्ध अवस्था असणारे राजा रावणाला आलेले आहे. धनुष्य उचलून ठेवल्याच्या नंतर राजा रावण बेशुद्धीत होता. त्यावेळेस पाणी असणारं आणलेलं आहे. तोंडावर पाणी मारलेलं आहे आणि राजा रावण कसा तरी सावध झालेला आहे. सावध झाल्याच्या नंतर राजा रावणाला पाणी पिण्यासाठी असणारा जनक राजाने दिलेला आहे. पाणी पिऊन सावध होऊन असणारा आपल्या आसनावर राजा रावण जाऊन बसलेले आहे. करून या शुद्धाचे मना मग केले उदक प्राशना कोण या सावधाना पैसला पण निजासन. आणि राजा रावण असताना त्या ठिकाणाहून फ्रेश व्हायला गेलेले आहेत. हातपाय धुवून आंघोळ करून असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. पाणी पिऊन असणारं जे आपलं आसन होतं त्या आसनाच्या ठिकाणी राजा रावण त्या ठिकाणी येऊन बसलेले आहे. मज झाला अपमान आता धनुष्य वाईल कोण ते पाहावया विंदान क्रोधे रावण बैसला. आणि आत्ताच असणारा जीव त्या ठिकाणी वाचवलेला होता जनक राजाने. परंतु आता मला तर काही हे धनुष्य उचललं नाही पण या सभेमध्ये नेमकं सामर्थ्य कोणाकडे आहे. कोण हे धनुष्य उचलू शकतो. माझा तर अपमान झालेला आहे पण आणखीन कुणाचा काय अपमान होतो हे पाहण्यासाठी राजा रावण सभेमध्येच असणारा बसलेला आहे. धनुष्या गुण न चढविता जनक कोणास देईल सीता तरी मी त्याच्या करीन घाता क्रोधे क्षुद्रता पाहू गेला. आणि त्या ठिकाणी मनामध्ये राग आलेला आहे. मला तर हे धनुष्य उचललं नाही पण कुणाला जर हे धनुष्य न उचलताच एखाद्याला जर असणारे जनक राजाने त्याची मुलगी दिली ना तर मी त्याला इथंच जीव मारतो. अशा प्रकारचा विचार राजा रावण मनामध्ये करू लागलेला आहे. देखोन रावणाची दुर्दशा मग राजे हे सगळे सांडला देवसा सांडले जनकेची आशा चापवळसा निवार. आणि राजा रावणाची जर अशी अवस्था असेल तर दुसरा असणारा कोण त्या ठिकाणी ताकद लावू शकतो. राजा रावणाची प्रचिती सर्व सभेतील लोकांनी पाहिले. त्यावेळेस एकही राजा असणारा समोर येत नव्हता की त्या धनुष्याला हात लावायची सुद्धा हिंमत कुणी करेना. आता हे धनुष्य उचलेल कोण अशा प्रकारचा विचार राजा रावणाला सुद्धा पडलेला आहे. सर्वताच्या पान चढे गुण चढवो जाता जाईल प्राण मग जानकी भोगील कोण झाल्या अपमान सभेसी. आणि जर आपण एखादा राजा बळच मळच म्हणू लागलेले आहेत की जर आपण बळच मळच एखाद्या वेळेस जावं त्या धनुष्य येडवाकडं उचललं आणि जर त्या अंगावर पडलं ना आपला जीव गेला तर सीता मातेचं लग्न असणारा कोणासोबत लावायचं आहे. त्यापेक्षा या धनुष्यापासून लांबच राहा असं असणारा सर्व राजे त्या ठिकाणी सभेत बोलत आहेत. एवं नरवीर राजे समस्त धनुष्यार्थी झाले विरक्त आता उठो श्री रघुनाथ चापाचा अंत पुरविल. आणि ज्या वेळेस सर्वजण असणारे सर्वांची शक्ती असणारे त्या ठिकाणी शील झालेले आहे. कुणी असणारा त्या धनुष्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही. त्या धनुष्याच्या नादात असणारा आपला जीव जाईल असं सर्वांना वाटू लागलेलं आहे. त्याच वेळेस असणारा स्वतः प्रभू रामचंद्र उठून असणार त्या धनुष्याला बाण लावणार आहेत. अशा प्रकारची कथा असणारी तुम्हाला उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटणार. एका जनार्दना शरण चापे अपमानिला रावण
त्यासे श्रीराम वाहेल गुण शेखी घेईल प्राणाच्या पाचा. आणि एकनाथ महाराज असणार त्या ठिकाणी जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू लागलेले आहेत की असणार राजा रावणाचा असणारा अपमान या ठिकाणी त्या धनुष्यानं किंवा त्या शिवधनुष्यानं केलेला आहे. त्याच धनुष्याला बाण लावण्याचं कार्य असणारे प्रभू रामचंद्र करणार आहेत. ते उद्याच्या अध्यायामध्ये ती गोड अशा प्रकारची कथा आहे असं त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात. राम कथा तीरसाळ श्रवणांच्या मुखा येत सिलाळ सुखाची जीवा करी रळरळ जीवे मुख कमळ पसरले अर्था. आणि रामायणाची कथा असणारी अतिशय गोड अशा प्रकारची आहे. ते असणार जशा प्रकारे साखर गोड असावे तशी ती गोड अशा प्रकारची कथा आहे. आणि तुम्ही सुद्धा श्रोते सुद्धा तेवढेच असणारे त्या ठिकाणी ते ऐकण्यासाठी तयार राहा. मी सुद्धा त्या कथेचा गोडवा असणारा तुम्हाला पाजण्यासाठी तयार आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. राम कथाक्षर पावावया नेत्रे सांडल्या व्यंकट भवया ते कथाक्षर लिंगावया स्फुरते बाया अष्टांगी. आणि या प्रभू रामचंद्राच्या कथेचं अक्षर असणार अतिशय रसाळ अशा प्रकारचं आहे. त्या पूर्ण अक्षराचा असणारा तुम्हाला माहिती मी या ठिकाणी देणार आहे असं एकनाथ महाराज बोलतात. रसनाचा कथा रस इतर रस होती विरस ऐसे श्रीराम कथा सुरस श्रोते अवकाश मज द्यावा. आणि सर्व रसांपेक्षा गोड अशा प्रकारचा रस या रामायणाच्या कथेमध्ये आहे. आणि तोच गोड रस पिण्याचे योग असणारे तुमचे सुद्धा आहेत. आणि आम्हाला सुद्धा ते लिहिण्याचे योग भेटले अशा प्रकारचे त्या ठिकाणी एकनाथ महाराज बोलतात. राम कथेचा प्रताप वर्णावया मी अत्यल्प श्री जनार्दन कृपादीप कथा सुखरूप स्वेदा. आणि मी सुद्धा एवढा समर्थ नाही की प्रभू रामचंद्राची कथा असणारे मी लिहित आहे म्हणजे त्याच्यावर असणारा माझा काही हात त्यामध्ये नाही. माझ्या गुरूंनी असणारे माझ्यावर कृपा केलेली आहे. म्हणूनच हे कथा लिहिण्याचं ताकद माझ्यामध्ये आलेली आहे. हे सामर्थ्य माझ्यामध्ये आलेलं आहे. मी एवढा मोठा नाही असं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. एका जनार्दना शरण अति रमणीय रामायण सज्जने द्याव्यानुसंधान चाप भंजन श्रीरामे. आणि एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जाऊन त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की अतिशय रम्य अशा प्रकारचं म्हणजे तुमचं मन इथून असणारं 5 मिनिटासाठी सुद्धा कुठं जाणार नाही अशा प्रकारचं रमणीय असणारं हे रामायण आहे. ते तुम्ही असणारं सावधानतेनं ऐका, एकाग्र चित्तानं ऐका. उद्या असणारं प्रभू रामचंद्र त्या धनुष्याला बाण लावणार आहेत आणि सीता मातांसोबत स्वयंवर करणार आहेत. ती सुद्धा अतिशय गोड अशा प्रकारची कथा आहे. तुम्ही सावधानतेने एकाग्रतेने ऐका असं एकनाथ महाराज सांगतात. स्वस्ति श्री भागवत रामायणे बालकांडे कार्तिकाय चापकथा निरूपणम नाम अष्टादशोऽध्यायः. कुंडली